ए तेजल माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवू नकोस. किंवा काही माणसं अशी आहेत की ज्यांनी शपथच घेतली, ओके, मरेपर्यंत माझा एकच ध्यास असणार आहे, महिलांना या शक्तितुरा आणि नमन या लोककलेतून नाहीसं करायचं. बारकू, जी बारकू या नावाने फेमस आहे, तिचं नाव संध्या शिक्षक आहे आणि रोशनी शिगवण म्हणून एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषासोबत कार्यक्रम करताना एकमेकांच्या बायकांवरून बोललेलं चालतं का? आम्ही शक्तितुरा करतो ना, त्या शक्तितुरामध्ये अश्लीलता वाढली. हे माझे कार्यक्रम थिएटरला लागलाय आणि त्याच्या आदल्या दिवशी थिएटरला लेटर जातं की हा कार्यक्रम होऊ द्यायचा आणि सगळ्यांच्या स्मरणात सदैव असणारे शाहीर आहेत रामचंद्र घाणेकर. कान्हा तू जाणून घे, मला आपली मानून घे, ही राधिका झाली प्रेमत तुझ्या बावरी. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज आपण परत कोकणातल्या लोककलेच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत. तर त्यासाठी आपल्यासोबत आहेत तेजल पवार. तर ते आज जसा आपला मागचा एपिसोड झाला होता एक शक्तितुऱ्यावरती, तसाच होणार आहे, पण आजचा एपिसोड काहीसा खोल व गंभीर असणार आहे. तर चला सुरुवात करूया. नमस्कार, मी शाहीर तेजल पवार गोताड. या कोकणातील ज्या लोककला आहेत त्यातलीच एक लोककला शक्तितुरा ही जोपासते. ओके, तर जसं आता सांगितलं की शक्तितुरा जे तुम्ही लोककला ती जोपासताय, तर आम्हाला पहिलं प्रथम स्टार्टिंगलाच ती लोककलेचा एक छोटासा झलक जर तुमच्या आवाजामध्ये, ही शक्तितुराचा जे काही तुम्ही प्रोग्राम करता, कार्यक्रम करता, ती तुमच्या आवाजामध्ये ऐकायला आवडेल. तर मी स्वतः लिहिण्याचा प्रयत्न सुद्धा करते. ओके, म्हणजे काही गाणी असतील या शक्तितुऱ्याची, तर त्यातलीच एक सुंदर अशी गवळण की जी मला खूप आवडते. ओके, म्हणजे तुम्ही स्वतः लिहिता पण? हो हो हो, मी स्वतः म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न करते. तितकंसं लिहिता येत नाही, पण एक छोटासा प्रयत्न असतो माझा नेहमीच. तर माझ्या लेखणीतूनच साकारलेली एक गवळण जी आहे ती मी सगळ्या प्रेक्षकांसमोर आणि तुमच्या समोर सादरीकरण करू इच्छिते. जरूर जरूर. त्याची चाल आहे, स्पेशली मला जुन्या चाली खूप आवडतात. तर जी आपली नायक पिक्चर मधली चाल आहे, चलो चले मितवा, अच्छा, त्याच्यावरून ती मी बांधलेली आहे. तर त्याचे शब्द असे आहेत की, हो सांगते जनाला, कळले मनाला, सांगते जनाला, कळले मनाला, प्रेम हे अनोखे बंधन, जडले स्पंदन, करूनी साज, मनमोहन मुरलीधरा, गिरिधारी हे श्रीहरा, जीव तुझ्यावरी हे श्रीहरी, जडला राधेचा प्रेम भाषेचा अर्थ कळाला. कान्हा तू जाणून घे, मला आपली मानून घे, ही राधिका झाली प्रेमत तुझ्या बावरी, तुझ्या प्रेमत पडून स्वतःला राधा सावरी. वा, खूप छान, खूप छान. थँक्यू. ऐकतच राहावं असं वाटत होतं पहिलं तर. स्वतः मी लिहिण्याचा प्रयत्न केला कारण मला ही खूप आवडते. म्हणजे यावर्षी म्हणजे 2024 ते 2025 मध्ये जर सगळ्यात जास्त आवडती गवळण माझी ही होती. हो हो, हीच आहे. आणि ही तुम्ही स्वतः लिहिलेली आहे गवळण? हो हो. ओके. लिहिताना भरपूर आपल्याला माहिती आहे, आता आपण पॉडकास्ट करतो त्यामुळे किती कठीण असतात गोष्टी. तर गवळण लिहिणं, एखादी चाल लावायची म्हणजे खूप कठीण असतात त्या गोष्टी. तर पहिलं प्रथम आता गवळण तर फार छान होती, तुमच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर तुमचं गाव कोणतं? माझं गाव रत्नागिरी साखरपा. ओके. आणि साखरपामध्ये सुद्धा पुरी हे माझं गाव आहे. ओके. आणि तिकडेच म्हणजे माहेरकडचं गाव माझं ते आहे. आणि आफ्टर मॅरेज जाकादेवी, खालगाव जाकादेवी हे गाव आहे. ओके ओके. तर ह्या कलेमध्ये तुमचा प्रवास किती वर्षाचा आहे साधारणतः? या कलेतला माझा प्रवास साधारण 13 ते 14 वर्षांचा आहे. 13 ते 14 वर्षांचा प्रवास या लोककलेतला माझा आहे.
म्हणजे खूप मोठा प्रवास आहे बघायला गेलं तर. हो. तर आणि म्हणजे आता जसं सांगितलं 12-13 वर्षांचा तुमचा प्रवास आहे. हं. तर ह्याच्यात सुरुवात कशी झाली? म्हणजे ही लोककला स्वतःला जोपासायची किंवा याच्यामध्ये येण्याचं हं. हे पहिलं पाऊल काय होतं आणि सुरुवात कशी होती? ह्याची सुरुवात झाली मी साधारण 9वीला असताना. ओके. म्हणजे जेव्हा मी 9वीला शिकत होते, त्यावेळी आपल्याला ज्या सुट्ट्या पडतात शाळेच्या, म्हणजे मी 10वीत पदार्पण करणार आणि त्या मे महिन्याच्या सुट्ट्या असतात. त्यावेळी आपले क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस सुरू होतात. ओके. तर मला गायनाची आवड ही प्रचंड पहिल्यापासूनच. म्हणजे शाळेत असताना सुद्धा बऱ्याच आपल्या ज्या ग्रुप कॉम्पिटिशन्स असतात, हां. सोलो कॉम्पिटिशन असतात, त्याच्यामध्ये मी बऱ्याचदा पार्टिसिपेट केलेले आहेत आणि शाळेला ट्रॉफ्याही मिळवून दिलेल्या आहेत. ओके. तर मला प्रत्येक वेळी असं वाटायचं की मला गायनात काहीतरी करायचं आहे आणि त्यावेळी मी लकीली शास्त्रीय संगीत शिकत होते. ओके. तर त्यावेळी माझ्या काकांनी मला, म्हणजे आमच्याच नात्यातली एक माझी ताई आहे, ती या क्षेत्रात लावणी डान्सर होती. ओके. तर तिच्यासाठी तिने मला विचारलं की तेजल तू येशील का म्हणून. हां. तर मी म्हटलं हां ताई चालेल, मला आवडेल. आणि मी लहान होते, तर घरच्यांची परमिशन घेणं खूप महत्वाचं आहे. हां. तर खूप 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 रिक्वेस्ट केली घरच्यांना, म्हटलं मला जायचंय सोडा. हां. तर तेव्हा माझ्या काकांनी सांगितलं की ठीक आहे, पण हे फक्त 2 महिनेच तुला करायचंय. सुट्टी आहे हां, तोपर्यंत. सुट्टी आहे तोपर्यंत. जून महिन्यापासून. म्हटलं ठीक आहे, मी 2 महिने करेन. आणि त्यावेळी मी तिथे त्या ग्रुपला गेल्यानंतर मला असं कळलं की तिथे गाण्यासाठी काहीच काम नाहीये माझं. हां. तिथे मला डान्ससाठी, म्हणजे जो ग्रुप ओके. डान्स असतो, हां, हां, हां. कॉम्पिटिशन लेवलचे डान्स असतात, तर तिथे मला बॅक डान्सर म्हणून त्यांनी नाचायचं होतं. ओके, ओके, ओके. तर मी म्हटलं अरे यार, सब सपना चूर चूर हो गया. म्हटलं आता काय करू. तर पण आता काय, आपण काम घेतलंय आणि ती हां. आपल्या थोडे नात्यात असल्यामुळे मला ते करावं लागलं. तर मी बरोबर. 2 महिने ते केलं आणि त्याच्यानंतर मी तिला सांगितलं की ताई मला गायनाची खूप आवड आहे. मग माझा काका नेहमीप्रमाणे स्ट्रिक्ट, त्यांनी मला सांगितलं झालं तुझं आता संपलंय, आता शाळेकडे लक्ष द्यायचंय. हां. मी म्हटलं नाही, थोडं करू दे ना, हां. अजून थोडं. कारण मग मी ते डान्स शिकत गेली ना, तर मला त्याच्यातही आवड निर्माण झाली बरोबर. की कार्यक्रमाला जायचं सगळ्यांसोबत आणि मग ते एन्जॉयमेंट वगैरे मला आवडायला लागलं ते क्षेत्र सुद्धा. तर मग मी म्हटलं की नाही मला हे करायचंय. तर ते म्हणाले ठीक आहे, तू दोन्ही हँडल करू शकतेस. म्हटलं करेन. मग त्यांनी मला तेव्हा पाठवलं. मग त्यानंतर म्हणजे मी सांगायला गेलं तर खूप मोठ्या, मी लगेच कट मारते की त्यानंतर एका ग्रुपमध्ये, म्हणजे या क्षेत्रातलं, या नमन किंवा लोककला हां. या क्षेत्रातला एक मोठा ग्रुप, कांसे ग्रुप, ज्यांचं नाव मी या पॉडकास्टमध्ये मेन्शन करेन. ओके. त्या कांसे सरांनी या मनीषा ताईला सांगितलं की आम्हाला मुली हव्यात हां. नमन या लोककलेसाठी. हां. तर त्यावेळी तिथे ॲज अ डान्सर म्हणून मी त्या ग्रुपला जॉईन झाले. ओके. आणि त्या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर पुन्हा मागे यावंसं मला वाटलंच नाही ओके. आणि मी तोच ग्रुप कंटिन्यू केला. हां. तर तिथे ॲज अ डान्सर म्हणून मी काम करत होते, नमनमध्येही आणि शक्तितुऱ्यातही. हां. त्यानंतर एका वेळी आमच्या शक्तितुऱ्याच्या गायिकेचा काहीतरी प्रॉब्लेम झाला ओके. आणि त्यावेळी सरांना कळलं की मी गाते. ओके. तर मग त्यांना कळलं की अरे ही गाते, आणि मग त्यांनी मला शिकवल्या या गोष्टी. हां. आणि ऑब्व्हियसली मी त्या नाचात नाचल्यामुळे कशा त्या गोष्टींना फेस करायचं किंवा काय बोलायचं याची थोडीफार तरी नॉलेज होतं. अगदीच नवखं नव्हतं माझ्यासाठी ते क्षेत्र. तर मी म्हटलं ठीक आहे, मी करेन. आणि मग तिथून माझी सुरुवात झाली. म्हणजे साधारण 10वी सोडेपर्यंत, 10वी झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. ओके. म्हणजे 11वी सुरुवातीपासून मी हे क्षेत्रात आले. तेव्हापासून मी गायकी करायला लागले. ॲज अ शाहीर म्हणून माझ्या नावापुढे शाहीर हे नाव 11वी पासून लागलं. म्हणजे 11वी पासून शाहीर हे नाव लागलं. हो, शाहीर हे नाव लागलं बापरे. 11वी पासून. मग तेव्हापासून तुम्ही म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आहात. हो. आतापर्यंत कुठे कुठे तुम्ही कार्यक्रम केलेत? कोकणामध्ये असू दे किंवा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, असे कोणत्या ठिकाणी तुम्ही आवर्जून कार्यक्रम केलेत? म्हणजे कोकणात तर आपल्या, तुम्हाला तर माहितीच असेल की कोकणात ह्या लोककला आता खूप उंचावरती आहेत. म्हणजे लोकांना या लोककलेची एवढी आवड आहे की आज प्रत्येक कुठल्याही सणाला असू दे किंवा घरातही फॅमिली फंक्शन असेल तरी सुद्धा शक्तितुरा नाच हा ठेवला जातो. बरोबर. एवढंच काय तर वर्षश्राद्ध जरी असलं ना, म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे, मी केलेत ते कार्यक्रम. त्या वर्षश्राद्धाला सुद्धा शक्तितुरा नाचाचा कार्यक्रम ठेवतात. बापरे. अशी ही लोक आहेत की ही लोककला एवढी वरपर्यंत गेलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे जे वारले त्यांना नाचाची आवड होती, मग ती जर ठेवली तर ते चांगलं होईल म्हणून. त्याच्यामुळे खूप हे कार्यक्रम खूप होतात. पण कोकणात तर झालेच आहेत.
त्याशिवाय पुण्यातही बऱ्याच थिएटर शोला झालेले आहेत. त्यानंतर मुंबईतही होतात, मुंबईच्या रंगमंचावरती होतात. आणि त्याहूनही जास्त ज्यांची तुम्ही आधी पॉडकास्ट घेतलीत ते शाहीर तुषार मधुकर पंधरे यांच्यासोबत माझा आणि त्यांचा हा जंगी सामना चेन्नईमध्ये आम्ही केला होता. चेन्नईमध्ये केला होता आणि त्यावेळेस मी नुकतीच 12वीला होते. अच्छा. आणि आमचा कार्यक्रम चेन्नईमध्ये झाला होता. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार की जवळजवळ 2000 सीटचा तो हॉल होता आणि तो हाऊसफुल होता. बापरे. आणि त्यांनी एवढी सुंदर अरेंजमेंट केली होती त्या नाचाची. आणि मला वाटतं पर सीटचं 1000 रुपये एक सीट होती ती, तिकीट होतं 1000 रुपये. एक्झॅक्टली. आणि तो 2000 पब्लिकने पूर्ण तो हॉल त्यावेळेला एवढी कॉस्ट एवढा हाऊसफुल होता तो कार्यक्रम. काय योगायोग आहे. ज्यांच्यासोबत पहिला पॉडकास्ट केला आपण त्यांच्यासोबतच तुम्ही डबल बारी पण केली आहे. म्हणजे आता खूप छान. आता हा शब्द निघाला डबल बारी. तर ह्या शब्दावरती थोडं अजून विस्तारित बोलायला मला आवडेल. कारण का हे नक्की डबल बारी काय आहे हे थोडं आम्हाला सांगा. आणि त्याच्या मागे खूप साऱ्या म्हणजे गोष्टी असतात जे पडद्याच्या मागे असतात. बरोबर. मी पहिल्या पॉडकास्टमध्ये पण ही गोष्ट क्लिअर करायला बघितली. तसंच तुमच्यावर पण ही गोष्ट आहे की डबल बारी काय आहे आणि त्याच्या मागचे कॉन्सिक्वेन्सेस जे असतात ते पण थोडे सांगा आम्हाला. डबल बारी म्हणजे जसं शक्ती तुरा त्यालाच डबल बारी म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे शक्ती आणि तुरा म्हणजे आदिमाया आणि शिवशंकर यांच्यातील वाद, यांच्यातील वेगळेपण, यांच्यातील भेद म्हणजे शक्ती तुरा. बरोबर. आणि डबल बारी सुद्धा त्यालाच नाव दिलेलं आहे. हे आपल्या सगळ्या कोकणी लोकांनी नाव दिलं. तर आता कार्यक्रमाचं स्वरूप तर तुम्हाला माहितीच आहे. शक्ती नंतर तुरा, नंतर परत शक्ती, नंतर परत तुरा. तर ह्याच्यामध्ये काय असतं ना, डबल बारी म्हणजे वरचढ कोण, एकापेक्षा वरचढ कोण. म्हणजे जर शक्तीवालीने नाच करून झालेला आहे तर तुरेवाला त्याच्या वरचढ नाच झाला पाहिजे. ह्याला म्हणतात डबल बारी. की हे जे आहे ना नाचाचं स्वरूप, मग ते तुमच्या फक्त गायनात नाही दिसलं पाहिजे, तर ते तुमचे जे 8 गण नाचतात त्या 8 गणांमध्ये सुद्धा दिसला पाहिजे. 8 मुलांमध्ये, 8 मुलींमध्ये, तुमच्या वादकांमध्ये. हे म्हणतात डबल बारी. या सगळ्या बाजूने तुमचा कार्यक्रम वरचढ होत गेला पाहिजे. मग जो तुरेवाल्यांचा वरचढ झालाय त्याच्यापेक्षा वरचढ कार्यक्रम शक्तीवाले करणार, ह्याला म्हणतात डबल बारी. ओके. म्हणजे इन शॉर्ट पहिला जो असेल तुरेवाला तो परफॉर्म करणार, शक्तीवाला परफॉर्म करणार, त्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी तुरेवाला. एक्झॅक्टली. मग ते जे इन शॉर्ट आपण जे बाचाबाची डिबेट भांडण जे असतं पण ते एक फोकच्या निमित्ताने किंवा कलेच्या निमित्ताने तर त्या गोष्टी बाहेर येतात. बरं. तर तुम्ही आतापर्यंत म्हणजे असं पण असतं का की काही ठिकाणी फक्त सिंगल जे शक्ती तूर आपण बोलतो ते सिंगल बारी असते, तशी पण होते का? हो, अर्थात होतेच. आणि म्हणजे या 2 वर्षात मला त्याची बऱ्यापैकी चांगली प्रचिती आली की लोकांना डबल बारीपेक्षा सिंगल बारीचे कार्यक्रमही प्रचंड आवडतात. म्हणजे त्या कार्यक्रमालाही तितकीच तुफान गर्दी असते. आणि क्राऊडही चांगला असतो, लोकांमध्ये वर्ग असतो. तेच मी आता बोलणार होतो. आता जसं बघायला गेलं तर पहिल्यापेक्षा उलट जास्त आता क्रेज आलाय त्या गोष्टीचा. म्हणजे जी शक्ती तुरा, कलगी तुरा आपण बोलतो त्याचा क्रेज आता भरपूर वाढलाय. तर तुमच्या आठवणीतली एखादी डबल बारी तुम्हाला खरोखर तुम्हाला पण परफॉर्म करताना आवडते. काही गोष्टी असतात की खूप आठवणीतली गोष्टी होते की समोर एक आपला जो अपोनेंट असेल तर त्यांच्यावर डबल बारी करायला मजा येते. बरोबर. तर ती अशी कुठली आहे का? आहे. एक कार्यक्रम मुंबईच्या रंगमंचावरती आम्ही केला होता. डबल बारीच होती, शक्ती तुरा नाचाचा जंगी सामना, पण त्याचं स्वरूप वेगळं होतं. म्हणजे इन जनरली आपण काय करतो की शक्तीवाले पहिला नाच करतात, त्यानंतर तुरेवाले येतात, मग परत शक्तीवाले येतात, मग परत तुरेवाले येतात. आणि त्या गोष्टींमध्ये एक 10 ते 15 मिनिटाचा वेळ असतो की ज्या वेळेमध्ये म्युझिशियन लोक येऊन त्यांचं इन्स्ट्रुमेंट वगैरे अरेंज करतात. बरोबर. पण एक सामना एकापेक्षा मला वाटतं 2 सामने मुंबईच्या रंगमंचावरती माझ्या विरुद्ध जे आपले ख्यातनाम सगळ्यांच्या माहितीतले आणि सगळ्यांच्या स्मरणात सदैव असणारे शाहीर आहेत रामचंद्र घाणेकर, तुरेवाले शाहीर. तर माझा आणि त्यांचा सामना मुंबईच्या रंगमंचावरती 2020चा सामना म्हणून झालेला. त्याला नावच होता 2020चा सामना. शक्ती तुरा नाचाचा 2020चा डबल बारीचा सामना असा त्या कार्यक्रमाला नाव दिलं गेलं होतं.
तर त्याचं स्वरूप असं होतं की रंगमंच हा एकच, आणि त्या एकाच रंगमंचावरती मी माझा ग्रुप घेऊन आहे आणि ते त्यांचा ग्रुप घेऊन आहे. ओके. माझ्या मुलींची एंट्री झाली, माझ्या मुली तिथेच बसल्या खाली, आमच्यावरती ब्लॅकआउट, त्यांच्यावरती लाईट, त्यांचा नाच. म्हणजे हे एकाच रंगमंच. हो. आणि असं बघायला गेलं तर हे स्वरूप कव्वालीमध्ये असतं, बरोबर, पण तेच किंवा त्याहूनही अधिक चांगलं या नाचात आणण्याचा आम्ही तो प्रयत्न केला होता. म्हणजे आम्ही म्हणजे जे आयोजक मंडळी होती त्यांनी, त्याला आम्ही पूर्णतः शाहिरांनी न्याय देण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. ही नवीन गोष्ट होती, म्हणजे कारण का युजली जसं आतापर्यंत माहिती आहे आम्हाला किंवा आतापर्यंत ऐकण्यात आलंय की पहिली एक बारी होते, नंतर तो पूर्ण सेटअप ते लोक त्यांचा घेऊन जातात, मग दुसरा येतो तो पूर्ण सेटअप करतो. तर हे थोडासा युनिकनेस होता आणि म्हणजे रॉ होतं पूर्ण. असं कोणाला टाइम नव्हता भेटणार जास्त की जी बारी होणार एकाची झाली की लगेच उत्तर दुसऱ्याला द्यायचं, लाईट शो झाली की लगेच उत्तर द्यायचं, आणि वेळच नाहीये ना तुमच्याकडे. त्यांचं गाणं सुरू असतानाच तुम्हाला त्या गाण्याची कटिंग लिहायची. बरोबर. म्हणजे ह्याच गोष्टीमध्ये एका कलाकाराची कला दिसून येते. हो बरोबर. म्हणजे कारण का ह्या गोष्टीला उभं राहणं पण तिथे खूप महत्वाचं असतं, आणि ज्याच्यामध्ये जिगरा असतो बोलतो ना आपण, तो जिगरा असतो तोच माणूस ह्याला उभा राहू शकतो. कारण का ज्याला माहितीये की मी उत्तर देऊ शकतो या गोष्टीला जागेवरती, तोच माणूस इथे उभा राहू शकतो. त्याला जे पाठांतर करून वगैरे आपण बोलणारे असतात ते पण कलाच आहे, नाही असं नाही, बट ते माणसं किंवा तो व्यक्ती तिथे उभं राहताना थोडासा विचार करेल. ते तुम्ही सामने केलेत म्हणजे खरोखर तुमच्यामध्ये तो जिगरा आहे, आम्ही नक्कीच मानू शकतो. तर जसं आता सांगितलं की ती डबल बारी तुमच्या आठवणीतली आहे, तसं एखादा आवडता शाहीर किंवा जी काही तुमच्या फील्डमध्ये लेडीज ज्या असतील तर त्यांचं कोण आहेत का असे की बाबा ह्यांचे खरोखर मला पण पाहायला आवडते, त्यांच्यावर सामना करायला असं नाही पण त्यांचे पण व्हिडिओज पाहायला आवडतात, किंवा कोणी तुमचे गुरुवर्य असतील त्यांच्याकडून तुम्ही शिकलात किंवा त्यांना पाहून तुम्ही स्वतः इन्स्पायर झालात? अर्थात, म्हणजे कुठलीही कला असेल तर त्याला गुरु पाहिजेच. बरोबर. कोणतीही कला असू दे, तुमच्या अंगात नृत्य कला असू दे त्याला सुद्धा एक गुरु पाहिजे, गायनाची कला असू दे त्याला सुद्धा गुरु लागतो. तर या लोककलेत मला गुरुवर्य लाभलेले आहेत चंद्रकांत साळवी. ज्यावेळी मला उभं राहायचं होतं, म्हणजे आता त्यांना माहितीये, ते स्वतः मला म्हणतात तू माझी हुकमाचं एक कायस. तुम्हाला शॉक, म्हणजे असं ऐकून शॉक वाटेल की ते येतही नाहीत माझ्या कार्यक्रमाला. एवढा विश्वास आहे त्यांना, विश्वास आहे की मला माहितीये ते जर कार्यक्रम करणार म्हणजे ती समोरच्याला नक्की 100% उत्तर देणार आणि ते शास्त्रात उत्तर देणार. तर हे त्यांना माहितीये, त्याच्यामुळे ते येतही नाहीत कार्यक्रमाला, एवढा विश्वास ते टाकतात माझ्यावरती. आणि त्याहून नंतर गुरु तर ते आहेत. सॉरी, रिकॉल करते मी तुमचा प्रश्न, पुन्हा एकदा विचारा की शाहीर आवडता कोण आहे. बरोबर. तर या क्षेत्रात आवडता शाहीर म्हणायला गेलात म्हणजे गुरूंमुळे मी उभी आहे, त्यांचे तर ऋण नाही फेडू शकत, पण आवडता शाहीर म्हणायला गेलात तर खरंच रामचंद्र घाणेकर यांच्यासारखा पहाडी आवाजाचा गायक मी आजवर कुठेच पाहिलेला नाहीये. आजही आपण ही जी गाणी ऐकतो, जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले, ही जी सगळी गाणी आहेत ही त्यांची आहेत. ही त्यावेळी त्यांचं हे लिखाण, त्यांचं गायन आणि त्यांचा तो पहाडी आवाज, आम्ही त्यावेळीही त्यांचे फॅन होतो आणि आजही कधीही त्यांचा कार्यक्रम कधी कुठल्या थिएटरला लागतोय ह्याची आम्हाला एक उणीव भासते की त्यांचा कार्यक्रम आता नाही, त्यांच्या हेल्थ इश्यूमुळे होत नाहीयेत. पण माझा आवडता शाहीर म्हणजे रामचंद्र घाणेकर, की ज्यांची गाणी आजही अजरामर आहेत आणि ती पार आउट ऑफ इंडिया ती गाणी लोक ऐकतात आणि एन्जॉय करतात. त्या व्हिडिओज आपण रील्स बघतो इंस्टाग्राम वरती. म्हणजे एक अभिमान वाटतो की आपल्या कोकणातला हा एक हिरा आहे की जे पुढे गेलेत आणि त्यांनी आता त्यांचं म्हातारपण आलं, त्या वयात सुद्धा एवढं नाव कमवून ठेवलंय. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मलाही इतकंच नाव कमवायचंय, हे मात्र माझ्या मनात आहे. अगदी बरोबर. तर जसं आता तुम्ही नाव घेतलं घाणेकर जे आहेत तुमचे गुरुवर्य, तर त्यांची आता मला समजलं जेव्हा तुम्ही आता बोलात की हे जिकडे तिकडे वगैरे गाणी आहेत, ही म्हणजे त्यांनी लिहिलेली आहेत किंवा त्यांच्या थ्रू आलेली ती गाणी आहेत, हे आम्हाला पण माहित नव्हतं. कारण का हे गाणं तर भरपूर फेमस आहेत. मुंबईमध्ये असू दे, कोकणामध्ये कुठे असो, कोणी मराठी माणूस असेल त्यांनी ही गाणी ऐकलेली आहेत. तर त्यांचा आदर्श ठेवून तुम्ही पुढे आलात, त्यामुळे खरंच मोठी गोष्ट आहे. तर आता जसं सांगितलं की हे तुमचे गुरुवर्य आहेत, तर करिअर जसं तुमचं स्टार्ट झालं, जसं तुम्ही बोललात की 11व्या वर्षी शाहीर हे नाव तुमच्या
नावाच्या पुढे लागलं. 11वीला सॉरी 11वीला त्या वर्षी तुमच्या नावाच्या पुढे लागलं. त्यानंतरला अनुभव कसा होता? म्हणजे फर्स्ट टाइम तर तुम्हाला सपोर्ट भेटला उभं राहण्यासाठी, पण त्यानंतर जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत गायनाला तेव्हा अनुभव कसा होता? फर्स्ट शो नंतर कसा झाला, त्याच्यानंतरचे शो कसे होत गेले, तो अनुभव कसा होता? एक पहिला कार्यक्रम मला अजूनही आठवत आहे की सर्वांना माहिती असलेलं, म्हणजे आता तुम्हाला आम्ही जसं जिकडे तिकडे चहूकडे हे गाणं ऐकवलं, तुम्हाला लगेच कळलं की अरे हे फेमस आहे. तसंच अजून एक गाणं फेमस आहे, शाहीर यांचं, वसंत भोईर यांचं गाणं फेमस आहे. आता मला ते आठवत नाहीये, मला पुढे आठवलं तर मी नक्की सांगेन. तर वसंत भोईर शाहीर आहेत, त्यांच्यासोबत माझा, मोठे शाहीर आहे ते, तर त्यांच्यासोबत माझा पहिलाच सामना होता. आणि त्यावेळी मी म्हटलं की अरे बापरे, एवढ्या मोठ्या शाहिरांसोबत, आणि मी एवढीशी अगदीच लहान, म्हणजे मला काही कळेनाच. म्हणजे तुम्ही लिटरली तुम्हाला ऐकून हे वाटेल की बापरे, मी जी गाणी गात होते ना त्यावेळेस, त्या गाण्याचे मला अर्थही माहित नसायचे. बापरे. मला आमचे कवी होते रमाकांत जावळे, ते मला सांगायचे की तुला ही ओळ 2दा म्हणायच्या, तुला ही ओळ अजून 4 वेळा बोलायच्या. म्हणजे इथून सुरुवात होती. बरोबर. कारण मला नाहीच माहिती होतं हे शक्तितुरा हे क्षेत्र, फक्त मी नाचायचं काम करायचे, पण बोलताना बोलायचं कसं ते आपण फक्त बोलून हे करणार बस. पण नंतर मग जेव्हा मी स्वतः गायला लागले तेव्हा मला कळलं की अरे हे असं असतं, म्हणजे हे असं गायचंय. मग एखादं डबल मिनिंगचं गाणं असेल ते आपण कसं शास्त्र पुराणात आपल्याला पटवून द्यायचं असतं त्या समोरच्या शाहिराला आणि बसलेल्या सर्व रसिक श्रोत्यांना. बरोबर. आणि त्यात जराही 19-20 झालं तरी काही होऊ शकतं, म्हणजे कोणीही येऊन तुम्हाला क्वेश्चन करू शकतो की हे गाण्याचं मिनिंग सांग. अच्छा. म्हणजे तेव्हाही तसंच होतं आणि आताही तसंच आहे म्हणा. पण मग तो पहिला कार्यक्रम होता, देवाच्या कृपेने मी तो आवाजावरती नेला, तेव्हा मला बोलता यायचं नाही. जसं तुम्ही आता सुरुवातीलाच म्हणालात की काही जण पाठांतर करून बोलणारे असतात, तर त्यावेळी मी त्यातली होते. मी पाठांतर करून बोलायचे आणि आमचे सर मला बसून लिहून द्यायचे की आता त्यांनी ही गाणं म्हटलंय, मग ह्याच्या गाण्याची ही कटिंग, ह्याच्यावरती तुला एवढी 4 वाक्य बोलायचीच आहेत. मग ती 4 वाक्य अशी समोर ठेवायची. लिरिक्स स्टँडही नव्हता तेव्हा माझ्याकडे, मी हातात वही पकडायची आणि मग त्याच्यानंतर ती बघून लोकांना कळायचं ही बघून बोलते. पण मग मला काय ना, चला मी काय बारी केली, वा एकदम मस्त, लोकांनी टाळ्या वाजवल्या, मस्त माझी बारी एकदम मस्त झाली, मला गायचंय बस, बाकी मला काय माहिती नाही. बाकी मला काय माहिती नाही. हे एक क्रेज होतं, ते एज पण तसं होतं, त्याच्यामुळे त्या एज मध्ये हे क्रेज होतं की अरे नाही, आवडला लोकांना कार्यक्रम. म्हणजे तेव्हा शक्तितुरा काय असतं हे मला खरंच माहिती नव्हतं. गाताना म्हणजे डान्स करताना तर ओके होता. आणि तेव्हा महत्वाची गोष्ट, मी शक्तीवाली शाहीर म्हणून उभी होते, पण मी तुरेवाल्या शाहिरांमध्ये नाचायचे. म्हणजे मी आता, म्हणजे सगळ्यांना माहितीये, लोकांनाही, मी म्हणजे आमच्याकडे 2 गायिका होत्या, तर त्यावेळेस मी सुशीला जावळे ह्या शाहिरा, म्हणजे आता कार्यक्रम बंद केलेत त्यांनी, पण पूर्वी त्यांचे कार्यक्रम खूप व्हायचे, तर त्यावेळी मी त्यांच्यात नाचायचे आणि शक्तीवाली शाहीर म्हणून मी गायचे. मग तुरेवाल्या शाहिरांना मोठा पॉइंट होता की अरे तू तर तुरेवाल्यांच्यात नाचतेस म्हणून. मग जेव्हा माझी बारी असायची ना प्रत्येक वेळेस मला या गोष्टीचं हे वाटायचं की अरे समोरचा मला असं बोलतो, पण शेवटी आपण करणार काय, आपल्या अंगात दोन्ही कला असल्यामुळे त्या दोन्ही प्रेझेंट मला करायच्याच आहेत, मी काय यांचं ऐकू, असं आहे ना. आणि मुळात हे जे आहेत ना, हे भाग कोणी पाडले ते आम्हाला माहितीच नाहीये ना. बरोबर. तुम्ही एक कला म्हणून त्याच्याकडे बघत होते, आम्ही कलाकार म्हणून या कलेत आलोय, तर आम्ही कलाकार म्हणूनच ही कला जगतोय आणि जपतोय. बरोबर. तर त्याच्यामुळे मला कळायचंच नाही. एक कार्यक्रम तर जाकादेवीत असा होता की आज माझा कार्यक्रम तिथे आहे आणि तब्बल 2 दिवसांनी तिथे तुरेवाल्या शाहिरांचा आहे आणि त्या तुरेवाल्या शक्तीवाल्यांचाच आहे. 2 शक्तीवाल्या गायिका, मी एक आणि एक आमच्या पूनम कोंडगेकर ताई, तर त्यांच्यामधूनही मला नाचायचंय आणि आधी माझा कार्यक्रम. लोक तर तीच, जागा सेम. म्हणजे माझा झाला कार्यक्रम आणि मी 2 दिवसांनी स्कार्फ वगैरे घेऊन मेकअप बिकअप करून येईपर्यंत ओके होतं, पण नाचता नाचता लिटरली ऑडियन्स मधून ए तेजल म्हणजे मी म्हटलं अरे देवा. मी सरांना म्हटलं सर मला ओळखलं त्यांनी. म्हणजे मी
एवढं हे होतं ना की अरे यार काय आता करायचं, म्हणजे हा. ओळखायला लागलेत लोक आता आपल्याला. मग पण ऍक्च्युली या गोष्टीचा प्रभाव मला तेव्हा पडत गेला की कुठेतरी शाहीर म्हणून माझं नाव होत चाललंय, चालतंय. हा, की 4 लोक मला एका गायिकेच्या नजरेने बघतायत. बघतायत. बरोबर. मी नाचते खरं, पण लोक त्या नाचण्यातही त्या 8 मुलींमध्ये 10 मुलींमध्ये जर मला लोक माझ्या नावाने ओळखतायत तर म्हणजे ती ते कुठेतरी नाव माझी होतंय. ओळख होत चालली, बरोबर. हे मला तेव्हा रिअलायझेशन हा, झालं. तीच तीच प्रगती असते, तेच एक उत्तर असतं, तीच स्टेटमेंट असते आपण बोलू शकतो. हम्म. कारण का जर एका ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय आणि दुसऱ्या ठिकाणी एका ग्रुपमध्ये पण लोक आपल्या त्या ग्रुपमधून आपल्याला ओळखतात, म्हणजे आपण नाव कमवलं याच्यावरून समजून येतं. बरोबर आहे. पण हा किस्सा खूप भारी होता की असे बरेच एका- किस्से आहेत, म्हणजे एकच नाही. म्हणजे मला आणि असं समोरच्या शाहिराला पण बोलायचे हा. की अरे तुमच्यात जी नाचते ती तर शक्तिवाली शाहीर आहे, हा, ती कशी काय तुम्ही नाचवताय, असं बरोबर. पण व्हायचं. पण काय नाही, त्यावेळी लोकही अशी होती ना की त्यांनाही या गोष्टी एक्सेप्ट एक्सेप्ट होत्या. ते पण एक कलेनुसार बघत हा. होते वर. म्हणजे तेव्हाचा क्राऊड होता तसा की त्यांना कलेशी घेणं देणं होतं. बरोबर बरोबर. आमच्या समोर कलेचं सादरीकरण करताय, मग ती कोणीही करणारे असू देत, हा, आम्हाला त्यांचा आदर आणि रिस्पेक्ट आहे. बरोबर. त्यावेळीची लोकही तशी होती, आताची तशी आहेत, पण आताची काही अशी आहेत की जे जे रिफ्यूज करतात. बरोबर. आता बऱ्याचदा. तेच मी तुम्हाला विचारणार होतो की आता जसं तुम्ही बोललात की त्यावेळेला लोक एवढं तुम्ही डबल काम, म्हणजे एका ठिकाणी गाणं करताय तुमचं आणि एका ठिकाणी तुम्ही नाचताय, तरी तुम्हाला एक्सेप्ट करत होती. हम्म. पण तेच बोलत होते, तो सपोर्ट, तो रिस्पेक्ट तेव्हा भेटत होता, तोच आता पण भेटतो का? किंवा तो सपोर्ट आता पण जर आता तुम्ही तसं करायला गेलात किंवा दुसरं कोण करायला गेलं तर हा. तो सपोर्ट भेटेल का आता? नाही, ह्याला 200% माझा नाही हेच उत्तर आहे. 200 बापरे. म्हणजे 100ही नाही, 200% नाही आहे. त्यामागचं कारण असं आहे की आज मी कोकणातली आहे, तुम्ही बरोबर. देखील कोकणातलेच आहात. बरोबर आज आपण जर लोककला जोपासतोय तर ती देखील कोकणातलीच आहे. बरोबर. बरं, तिचा उदय कुठून झालाय त्या लोककलेचा याबाबत थोडीफार माहिती आम्हाला आहे. हा, मी असं म्हणत नाही की सगळं इसवी सन पासून माझ्या लक्षात आहे, नाही नाही. होणार. नाही. जसं आपण अपडेट होतो ना, आपण स्वतः अपडेट होतो, हा, आपला मोबाईल अपडेट होतो, तशी ही बरोबर. लोककलाही अपडेट झालेली आहे. बरोबर. आताच्या काळात कुठलाही शाहीर कार्यक्रम करणारे असतील, हा, जसे पूर्वी कार्यक्रम व्हायचे तसे आता कुठलाही शाहीर कार्यक्रम करत नाही, कोणतेच ओके. नाही. म्हणजे तसे म्हणजे काय, किती वाद्य हा, आता जे सगळ्यांनी अपडेट केलंय प्रत्येकाच्या कार्यक्रमात, जी नवीन नवीन वाद्य आलेत, हा, तर आपण जे म्हणतो ना की जुना शक्तितुरा, हा, हा त्या लोकांनी जो केलेला शक्तितुरा आहे ना, तो हा. आता कुठेच बघायला नाही मिळत, ओके. कुठेच पाहायला नाही मिळणार तुम्हाला. हा, पण बोलणारे मात्र भरपूर भेटतील त्या ह्याच्यावरती की तो जुना शक्तितुरा असा, हे आणि ते आणि ते, म्हणजे नारेबाजी करणारे भरपूर आहेत, सपोर्ट करणारे, काम हा, करणारे, त्यासाठी अजून लोकांपर्यंत जावं किंवा सपोर्ट करणं ह्यासाठी भेटणार नाही, नाही नाही पण नाही. पाय खेचायला भरपूर हो, जण हो, भेटतील. हो. इन शॉर्ट बोलायला पाय गेलं तर. खेचण्याचा विषय बरं झालं तुम्ही काढलात, म्हणजे तुम्हीच बोललात ते बरं झालं. पण कसं आहे ना की या लोककलेत महिला नकोय, ओके. म्हणजे मी जे आहे ते डायरेक्ट टॉपिक वर येते. हा, याच नाही तर नमन या लोककलेत सुद्धा हा. महिला नकोय. महिलांनी ओके. नाचलं नाही पाहिजे किंवा महिलांनी गायलं नाही पाहिजे किंवा महिलांनी महिलासोबत कार्यक्रम केलं पाहिजे, महिलांनी पुरुषांसोबत कार्यक्रम नाही केले पाहिजे, हो. यावरती बंधनं आणली जात आहेत. आणि आज आम्ही, मी स्वतः एक महिला शाहीर म्हणून या गोष्टींना फेस करते. ओके. आणि या गोष्टी इथपर्यंतच नाही आहेत. माझे कार्यक्रम हम्म. थिएटरला लागलाय आणि त्याच्या आदल्या दिवशी थिएटरला लेटर जातं की हा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही. बापरे. पार पोलीस स्टेशन पर्यंत हे विषय जातात. म्हणजे हे अंतर्गत विषय आहेत की जे आज मी उघडपणे बोलते, कारण की हे लोकांना माहिती नाहीये. लोक तिकीट काढून येतात, त्यांचं मनोरंजन करणं हे आपलं बरोबर. काम आहे कलाकारांचं. बरोबर. त्यांना काय आपण आपलं हे रडगाणं सांगत बसणार आहे, बरोबर आहे बरोबर. ना? तर आज पॉडकास्ट तुम्ही हे अरेंज केलं, खरंच तुमचं थँक्यू. MH टॉक्स तुमचे खूप थँक्यू. आज तुमच्यामुळे मला व्यक्त होता येते. तर कसं आहे ना की हे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत, महिलांनी कार्यक्रम करू नये. किंवा काही माणसं अशी आहेत की ज्यांनी शपथच घेतली, ओके, मरेपर्यंत माझा एकच ध्यास असणार आहे, महिलांना या शक्तितुरा आणि नमन या लोककलेतून नाहीसं करायचं. म्हणजे अशी देखील लोक आहेत. बापरे. तुम्हाला ऐकून शॉक वाटला का? बरोबर, शॉकच होणार ना, अच्छा. कारण का एवढं फेमस ही कला आहे आणि असं आतापर्यंत आपण पाहिलंय
की महिला ह्या कार्यक्रमामध्ये आहेत, पहिल्यापासून आहेत शक्तितुरा या फॉर्म मध्ये? नाही, आपण जर असं बघायला गेलं ना तर पहिला महिला नव्हत्या. हा, पहिला जो सुरू नाच होता एकदम आपल्या वाडवडिलांपासून, हा, त्याच्यामध्ये पुरुष करायचे हे सामने. हा, पण मी जर आठवल्या काही गोष्टी तर मी या लोककलेत येण्याच्या आधीपासून महिला शक्तितुरा सुरू होता. बरोबर. म्हणजे मी आल्यानंतर हा शक्तितुरा सुरू नाही झालाय महिलेचा, हा, तो आधीपासून सुरू होता. आम्ही स्वतः त्या नाचात नाचायचो बरोबर. आणि नंतर आम्ही गायला लागलो. बरोबर आहे. म्हणजे जेणेकरून एक काय सांगायचंय की हा कार्यक्रम आधीपासून सुरू होता. ओके. आता माझं म्हणणं काही आहे, जर हा कार्यक्रम मी येण्याच्या आधीपासून सुरू होता ना तर आता आमच्यावर अन्याय का? बरोबर आहे. आम्हाला तो बंद का करायला सांगताय? बरोबर. म्हणजे विरोध जर करायचा होता तर मग आधीच केला पाहिजे होता. ओके, ठीक आहे, भले विरोधक असतील कोणी किंवा विरोध करणारे असतील, हे त्या काळात शक्तितुरा करत नसतीलही, असंही असू शकतं. प्रत्येकाचं ओपिनियन सारखंच नसतं, वेगवेगळे असतात. पण आता जर तुम्ही त्या लोककलेत आहात ना तर तुम्ही आता त्या सिच्युएशनला घेऊन तुम्ही आता नाही बोललं पाहिजे. नाही बोललं पाहिजे. बरोबर आहे ना. आता जे सुरू आहे त्याच्यावरती तुम्ही बोला ना काही, पण तुम्हाला या लोककलेत महिला नकोय हे विधान फार चुकीचं मला तरी वाटतं. ओके. कारण महिला म्हणजे काही अशा हे नाहीयेत. आणि शक्तितुरा किंवा नमन लोककलेत नाचणं एखाद्या महिलेने, त्या महिला आपण कुठे नाही आणून नाचवत नाही आहोत. त्या आपल्या सगळ्या कोकणातल्याच मुली असतात. बरोबर. नमन लोककलेतही आपल्या ओळखीतल्याच असतात, आजूबाजूच्याच कोणात असतात. आणि मी बोलणारी तर कोणीच नाही, मी फार लहान आहे कलाकार. पण भले भले होऊन गेले की ज्यांनी महिलांना सपोर्ट केलाय या लोककलेमध्ये, की त्यांनी नमन लोककला सुरू केलं, त्यातही महिला. आणि शक्तितुरामध्ये या विरोध करणाऱ्यांनी शक्तितुरात महिला आणल्यात. ओके. ज्यांनी विरोध केला, ज्यांनी आणलं तेच सुरुवात करतात की विरोध करायला पण. असं ज्यांनी महिलांना आणलं या लोककलेत, आज तेच या लोककलेत महिलांना साफ विरोध करतायत. बापरे. विरोध म्हणजे कोणत्या लेवलचे विरोध होतात? टोकाचे विरोध होत आहेत. म्हणजे आता हे फार अंतर्गत विषय आहेत, पण टोकाचे म्हणजे पार एकदम पोलीस वगैरे इथपर्यंत गेलेले विषय आहेत. म्हणजे फार टोकाला पोहोचलेल्या गोष्टी आहेत. आणि महिला म्हणून अजून आम्ही सर्व महिला शाहीर शांत आहोत. अजूनही आम्ही कोणतं असं पाऊल उचललेलं नाहीये की ज्याने समोरच्याला त्रास होईल किंवा आमच्याही वैवाहिक जीवनात काही त्रास होईल. कारण आम्ही ही लोककला जोपासतोय म्हणजे आम्ही उगाच नाही, आम्ही सुद्धा आमची फॅमिली सांभाळून आमचं वैवाहिक जीवन सांभाळून ही लोककला करतोय. याचा आम्हाला त्रास होत नाहीये. आमची ही इच्छा आहे कुठेतरी. आज तुम्ही आता माझा आवाज ऐकला असाल, 50% तरी मला गायकी येत असेल असं मला वाटतं. नक्कीच. बरोबर. मग त्या 50% गायकीला न्याय मी कुठे देऊ? बरोबर. मी कुठे जाऊ? मी कुठे गाऊ? एकदम बरोबर. बरोबर आहे ना. तर जर ही लोककला माझ्या कोकणातनं या लोककलेचा उदय झालेला आहे, मी स्वतः राहणारी कोकणातली आहे, बरोबर, तर ह्या कोकणाची लोककला करण्याचा अधिकार मला का नसावा? बरोबर. आणि मेन म्हणजे हीच गोष्ट की एखादा लेडीज महिला आहे ती जर पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये आहे, आता 10-12 वर्ष झाली जास्त, जर विरोध स्टार्टिंगलाच झाला असता पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तर समजून आलं असतं की बाबा की हे खरोखर स्टार्टिंग पासून विरोध करतायत, की लोककला डबल मिनिंगच्या गोष्टी होतात, जसं बोललं गेलं डबल बारीमध्ये डबल मिनिंगच्या गोष्टी होतात, त्यामुळे विरोध करतायत, तर ती तेव्हा समजून आली असती. तर एवढ्या वर्ष त्याच्यामध्ये काम केलं, नाव झालं, सर्व केल्यानंतर जर विरोध होतोय तर मग स्वतःला पण एक वाईट वाटतं. आणि आता प्रेक्षक म्हणून, आता मला तर या गोष्टी माहीत नव्हत्या, प्रेक्षक म्हणून मला पण आता मी पॉडकास्टमध्ये बसून मला एकदम शांत झालं असं बघायला गेलं तर. कारण का ही चुकीची गोष्ट आहे की बरोबर आहे ते नक्कीच तुम्हीच ठरवा, जे बघतायत त्यांनीच ठरवा ही गोष्ट की बरोबर होते की चुकीची गोष्ट आहे. कारण का एक महिला असली तरी पण त्या पण मेहनत त्याच लेवलचे करतायत. कार्यक्रम करणं सोपं नसतं कुठली गोष्ट. आपल्या आजूबाजूला 1000 माणसं, 500 माणसं, 10 माणसं जरी बसली असली तरी त्यांच्यासमोर एखादा कार्यक्रम करणं ह्याच्यासाठी किती मोठी म्हणजे गोष्ट असते ना, ती त्या कलाकारालाच माहिती असते. बरोबर. आणि त्या सगळं ओव्हरकम करून जर एखादा माणूस येतोय, एवढा शोज करून, एवढे जे शक्तितुराचे सामने करून, आणि नंतर आता विरोध होतोय, तर मग काय बोलू शकत नाही या गोष्टीला. मी ज्यावेळी आले ना शक्तितुऱ्यामध्ये, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की माझी सुरुवात हा नाचापासून झाली. मी आधी नाचायचे, तर मी नाचायचे ज्या शाहिरांमध्ये ना, त्या महिला शाहीर 10-10, 15-15 वर्ष कार्यक्रम करत होत्या. जुने परंपरा आहे, म्हणजे आधीपासून चाललंय. मी येण्याच्या आधी जर 10 वर्ष
गाणाऱ्या गायिकेसोबत मी काम करते, हा. तर तिच्याही आधीपासून महिला आल्या असतील. बरोबर आहे. आज रामचंद्र घाणेकर आहेत, त्यांच्या कॅसेट बघा तुम्ही, त्यांच्या सीडी बघा, हा. त्यांचे युट्यूबला आहेत कार्यक्रम. ते पार किती वर्षापासून ते कार्यक्रम आहेत, करतायत जुने. त्याच्यामध्येही लेडीज आहेत. आज बरोबर. लेडीज रेकॉर्डिंग करतात शक्तितुऱ्याचे जंगी सामन्यांच्या. सामने. बरोबर. मग हे सुरुवात आधीपासून आहे ना, ह्याच्यात आमचा काय दोष आहे? दोष आहे. बरोबर. पण आणि आम्ही आता आता असं काय येऊन- झालं की अचानक एवढा विरोध होतोय अश्लीलता की अश्लीलता म्हणून. अश्लीलता बऱ्याच जणांचं असं मत आहे. आणि काय होतंय माहितीये का, की माझं मत जे आहे ना, ते हम्म. मी काय करणार, मी तुम्हाला चांगलं ओळखते, हम्म. मी तुमच्या जवळ येऊन शेअरही करू शकते की माझं हे मत आहे हा तुझ्या बाबतीत. ओके. बरोबर बरोबर आहे ना? बरोबर बरोबर समज. जर मी तुम्हाला ओळखते तर मी तुम्हाला येऊन बोलू शकते, बरोबर आहे. एखाद्याला तुम्हाला आपण येऊन ओळखतो विचारू डायरेक्ट शकते. बोलू शकतो बोलू आपण. शकते. बरोबर. पण मी काय करते ना, मला हा. हे नाही करायचंय. मला काय करायचंय, अजून 100 लोकांना भडकवायचंय. अच्छा. म्हणजे मी तर बोलणारच, हा. पण माझ्या पाठून ही 100 लोक सुद्धा बोल. बोलणार, तुम्हाला टॉर्चर ओके, करणार. ओके, हे सध्या जास्त घडतंय. ओके. मी जे आहे ते स्पष्ट बोलते, मी कधीच कुठल्या गोष्टी दाबून ठेवत नाही. तर सध्याच्या या इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी घडतायत ओके. की जो ज्याला ओळखतो तो येऊन त्याला डिरेक्टली विचारू शकत नाही. हा. तो काय करणार, 10 लोकांना भडकवणार, हा. मग तो राहायला बोलणारा पाठी, बाकी सगळे बाकी पुढे जे ना. आहेत ते पुढे. बरोबर. झुंड आगे आएगा. हा. अभी ऐसा सुरू आहे. तो काय झालं की आम्ही शक्तितुरा करतो ना, हा. त्या शक्तितुरामध्ये अश्लीलता वाढली हे त्यांचं म्हणणं आहे. अश्लीलता का नाही वाढणार, जर समोरचा हम्म. शाहीर तेजल पवार यांना जर समोर शाहीर हम्म. तसे मिळाले बरोबर. आणि त्या शाहिरांनी लेवल सोडून काही गाणी गायली, हम्म. तर त्याला उत्तर देणं हे तिचं काम नाहीये का? बरोबर आहे. देणारच उत्तर. आज आयोजक म्हणून जर मी एखाद्या आयोजकांकडून हम्म. 4 पैसे घेतलेले आहेत, बरोबर, तो तो कार्यक्रम कार्यक्रम हम्म. ज्या चांगला लेवलचा झालाच त्यांना पाहिजे. पाहिजे, झालाच पाहिजे. तर मलाही ते करणं मला भागच आहे. भाग पडतं. मला पर्याय नाही आहे. माझ्यासोबत कार्यक्रम करणाऱ्या शाहिरांनी हम्म. जर मर्यादा सोडलेली आहे, तर एक महिला शाहीर म्हणून मी गप्प बसू का? नाही बरोबर. ना. नाही बस. आज माझ्याही नाचणाऱ्या मुली आहेत 8, माझेही वाजवणारे वादक आहेत, त्यांच्या माना मी खाली घालू का? बरोबर. माघारपणा घेऊ ना? नाही, मी माघार नाही घेऊ शकत, कारण हा कार्यक्रमच डबल बारी, हा. ह्याला डबल बारीच म्हणतात की एकापेक्षा एक वरचढ गेलाच पाहिजे. गेलाच पाहिजे. मग ह्या काही गोष्टी होत्या की ज्या आम्ही केल्या, हा. आणि त्याच्या आधीही म्हणजे मी नाही म्हणते की मी असं केलं, हा. पण आम्ही हे शिकलो. बघून कोणातरी आमच्या पाहून. आधी जे कार्यक्रम करत होते त्यांच्याकडूनच आम्ही हा वारसा घेतलेला आहे. ओके. आम्ही स्वतः हे चालू नाही केले. अश्लीलता ही शक्तितुऱ्यात होतीच, बरोबर. फक्त जुने शाहीर होते, त्यांची ती मांडण्याची पद्धत वेगळी होती, त्याला आपण अश्लीलता नाही म्हणू शकत, ते गमतीशीर विषय होते. हम्म. पण आता फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येच नाही, हम्म. तर पुरुषांचे जे जंगी सामने होतात त्यातही अश्लीलता पाहायला मिळते. बरोबर. जर स्त्री म्हणून मी फक्त स्त्रीशी कार्यक्रम करावेत का, याचा मागचा उद्देश काय? कारण स्त्रीने स्त्रीला बोललं तर ओके, हा. पण पुरुषाला पण बोलू पुरुषाने स्त्रीला बोललं तर ती बाईची इज्जत जाते. जर हा विचार तुमचा असेल ना, नये. हा. तर एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषासोबत कार्यक्रम करताना एकमेकांच्या बायकांवरून बोललेलं चालतं का? ओके. एकमेकांच्या आईवरून बोललेलं चालतं का? ओ. एकमेकांच्या घरावरून बोललेलं चालतं का? मग त्यावेळी ही स्त्रीची इज्जत कुठेतरी जातेच ना. बरोबर. कारण जर शक्तिवाला पुरुष असेल तर तो बाजू ही बाईचीच मांडणारा असतो. ओके. भले तो पेशाने पुरुष आहे, हम्म. पण तो बाजू मांडतोय ही आधी मायेची, बरोबर, शक्तीची, बरोबर, नारीची. बरोबर, बरोबर. मग त्याच्या घरच्यांवर, त्याच्या बायकोवरती तुरेवाला जातोच की. हा, हा, हा. गाणी असतात माझ्याकडे लाईव्ह, आता सगळ्या काही गोष्टी मी इथे घेऊन आले, पुरावे आहेत माझ्याकडे. मी उगाच बापरे. पॉडकास्ट वरती या गोष्टी नाही बोलणार. मग हे चालतं का? म्हणजे हे पुरुषांनी कार्यक्रम केलेले चालतात, हो. आणि स्त्री आणि पुरुषांमध्ये ह्या गोष्टी आल्यानंतर मग हेच लोक डोकावून हे ते बघणार आणि आम्हाला त्रास देणार. हे हो. चुकीचं आहे ना. बरोबर बरोबर. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांगा की ह्या गोष्टी कमी करा, किंवा तुम्ही आमच्याशी संवाद साधा हा. या गोष्टींबाबत. बरोबर. एक कमिटी बसवा हा. किंवा मीटिंग बसवा हा. आणि सांगा. आपलं 1 to जेवढं 1 शाहीर जेवढं आहे. आपण सांगू तेवढं ती गोष्ट चांगलीपणे सॉल्व्ह होतं असं वाटतं. एक्झॅक्टली. तुम्ही सांगा की बाबा नाही, आता मला सांगा, जर शाहीर तुषार पंधरे यांना तुम्ही चांगलं ओळखता, बरोबर, मला जर शाहीर तुषार पंधरे यांच्यासारखे शाहीर मिळाले हा. तर माझे कार्यक्रम घाण लेवलचे होतील का? नाही होणार. कारण का ते या पॉडकास्ट मध्ये येऊन गेलेत, 1-1.5 तास त्यांच्यावर बोलले, स्वतः आम्ही पाहिलंय.
आणि झालेत कार्यक्रम, असं बरोबर, नाही की त्यांचे नाही कार्यक्रम झाले. पण आम्ही गो थ्रू गेलेत, कारण का पॉडकास्ट करण्याआधी आम्हाला काही गोष्टी बघाव्या लागतात, ते आम्ही बरोबर. बघितलेत. तर तेच त्यांचं आज चरित्र आम्ही पाहिलंय कसं तुम्ही आहे ते. मला बोलवलेत याचा अर्थ आज शक्तितुऱ्यामध्ये एवढ्या महिला शाहीर आहेत. बरोबर, आज तुम्ही मला तुम्हालाच बोलवलेत याचा बोलवलं. अर्थ तुम्ही काहीतरी असेल म्हणून तुम्ही मला बोलवलेत. एकदम बरोबर बरोबर आहे ना? एकदम बरोबर. काहीतरी तुम्हाला गोष्टी माझ्याबद्दल माहितही असतील ज्या बरोबर. तुम्ही विचाराल मला. तर असं पण आहे ना, बरोबर, त्याच्यामुळे तुम्ही ते एकदम बरोबर. केलंय. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर ज्या गोष्टी आहेत ना, मी स्वतः जर क्लीन नाहीये ना, तर मी समोरच्यावरती शिंतोडे मुळातच उडवू नाही शकत. बरोबर. पण कार्यक्रम होतात, डबल बारीचे होतात कार्यक्रम, पण घरच्यांवरती किंवा पर्सनल लेवलवरती जाणं कितपत योग्य आहे? कारण का आपण कार्यक्रमासाठी आलोय तर आपण त्या कार्यक्रमामध्ये जे होईल किंवा इन जनरल ज्या गोष्टी असतील ते त्याच्याबद्दल बोलणं योग्य वाटतं, की एखाद्याच्या घरच्यांवरती जाणं कितपत योग्य वाटते ही गोष्ट? कारण की हे आम्हाला प्रेक्षक म्हणून पण असावं, त्यावेळेला जी पब्लिक असते त्यांना तर मनोरंजन होतं त्या गोष्टींचं, पण ते कितपत योग्य एक स्वतः माणूस म्हणून हे आता त्यांनीच ठरवावं. जे कोणी असतील, जो कोणी बघत असेल त्याला प्रत्येकाचा व्ह्यू आहे ते प्रत्येकाने ठरवावं आणि तुम्हीच ह्या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजेत. कारण का एखादी महिला आहे, कोणते ह्याच आहेत असं नाही, कोणीही असू दे, प्रत्येकाचा हक्क आहे तो. आपण हक्क हिरावू शकत नाही. आणि तुम्ही लिमिट घालू शकता एखाद्या गोष्टीला, की बाबा ह्या लेवलपर्यंत जाऊ नका, ही पातळी ओलांडू नका. तर ह्याचं भान समोरच्याने पण ठेवलं पाहिजे. बरोबर. की आपण जर बोलतो ना, पोक करतो, खूण होतं काय मराठीमध्ये बोलतो आपण, एखादा पोक करतो त्याला आपण हे करतो, तर ते करू नका ना तुम्ही. जर तसा असेल तर समोरून उत्तर पण तसं भेटणार नाही. आपण जर त्या लेवलला जातोय तर समोरून पण रिप्लाय येणार, हे साहजिक आहे. बापरे. माझं सांगण्याचं मला काय कोणावरती पर्सनल कमेंट्स करायचे नाहीयेत किंवा ना कोणाची नावं घ्यायची आहेत. मला फक्त या पॉडकास्ट माध्यमातून एवढंच सांगायचंय की जर महिला आणि पुरुष या शक्तितुऱ्याला विरोध अश्लीलतेमुळे असेल ना, तर ती अश्लीलता आधी तुमच्यातूनही नष्ट करा. बरोबर. कुणीतरी पुढाकार या गोष्टीला घेतलाच पाहिजे. कारण की तुम्ही फक्त महिला पुरुषांवरती जर हे करत असाल ना, तर ह्याला अर्थ नाहीये, या गोष्टीला अर्थ नाहीये. तर मग आम्ही महिला म्हणून त्या गोष्टी जुमानतही नाही. कारण मग आम्ही ऐकणार कसं? जर तुम्ही स्वतः तसे नसाल तर आम्ही तुमचं काय ऐकू? आता तुम्ही स्वतः गाता, बरोबर, तुमच्या बरोबर ज्या लेडीज असतात, जे डान्स करतात, परफॉर्म करतात, त्यांचं पण काही म्हणणं असू शकतं. कारण का त्या बोलतायत एकट्या इथे, पण त्यांना पण त्यांच्या ग्रुपला काहीतरी सांगावं लागतं, आन्सर द्यावा लागतो. बरोबर. एखादा कार्यक्रम ते आता मला समजतं याच्यावरून. कारण का जे मी एकटा आहे तर माझ्या मागे पण काहीतरी आहेत, 2, 3, 4 जण तरी आहेत, त्यांना मला उत्तर देणं भाग आहे की मी असं का बोललो किंवा का बोललो नाही म्हणून. बरोबर आहे. त्यांना पण फेस करणं भाग आहे ती गोष्ट. जर नाही बोलत त्यांच्याकडे पण कोण राहणार नाही, बोलतील कॅपेबल नाहीये तर कशाला कोण राहणार मागे. एक्झॅक्टली. आता ते कॅपेबल आहेत त्या गोष्टीसाठी, त्यामुळे त्यांचं नाव पण आहे, त्यामुळे एवढं फेम भेटतोय. आता तुम्ही आमच्या कार्यक्रमाचे काही रील वगैरे येतात, व्हायरल भरपूर झालेले आहेत. बरोबर. त्या डान्सच्या वगैरे, त्या रील खाली कमेंट करणारे, म्हणजे मी तर त्यांना म्हणेन त्यांची बुद्धीच नाहीये किंवा त्यांची क्षमताच नाहीये बोलण्याची. ते म्हणतात की काय बार मध्ये मुली नाचतायत का, किंवा हा काय कोकणचा शक्तितुरा आहे का, काय कोकणची लोककला जोपासतायत का, ह्या तर बार मध्ये मुली नाचवल्या जात आहेत, या युपी बिहार मध्ये गौतमी पाटील. म्हणजे तुम्ही नेमकं काय, म्हणजे गौतमी पाटीलला हिणवताय की कसं काय आम्हाला हिणवताय नेमकं? गौतमी पाटीलचं मी तर म्हणेल की कोणालाही पर्सनली तुम्ही आणू नाही शकत आणि त्याच्यावरती नाही तुम्ही सजेशन देऊ शकत. तुमचे आज हा जो कार्यक्रम पूर्ण सेटअप बसवायचा असतो, हा जवळजवळ आम्ही मे महिन्यापासून सुरुवात करतो. बरोबर. एप्रिलच्या एंडिंग पासून आमची सुरुवात होते. आमची पहिली रेकॉर्डिंग होते गाण्यांच्या, त्यानंतर एंट्रीच्या मुलींच्या रेकॉर्डिंग होतात, त्यानंतर आम्ही कोरिओग्राफर असिस्ट करतो हे डान्स बसवण्यासाठी. त्या कोरिओग्राफरची मेहनत असते महिनाभर. आमच्या मुली त्या कुठेही असू देत, नाला सोपारा, विरार असू देत, पार दिवा वगैरे, डोंबिवलीच्या मुली, या सगळ्या ट्रॅव्हलिंग करून एका ठिकाणी जमतात. बापरे. तिथे त्या रिहर्सल हॉलचा खर्च असतो. बरोबर. ते रिहर्सल हॉल, नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे नाही म्हटलं तरी 1,00,000 रुपये आम्ही सगळेजण खर्च करतो. बरोबर. आणि त्याचं पोचपावती काय, हे बार मध्ये मुली नाचवतायत. बरं, या मुली युपी बिहार मधल्या नाही, त्या आपल्या महाराष्ट्रातल्या, त्या आपल्या कोकणातल्या मुली आहेत. बरोबर. आज या मुलींना तुमचं असं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे? बरोबर आहे. आणि काय वाईट आहे, काय आमच्या मुलींचा जो ग्रुप आहे किंवा कोणी असू दे,
कुठलीही पोरगी असू दे ती आपलीच आहे, बरोबर आहे. कुठलीही महिला असू दे ती आपलीच बहीण आहे, आई असा आपण विचार करतो. तर त्या मुलींचा पोशाख बघा ना, पेहराव बघा ना, त्या पेहरावामध्ये त्या पोशाखामध्ये काही मिडी आणि मिनी घालून पोरी नाचतायत का? बरोबर. तुमच्या या कमेंट्स त्या प्रॉपर साडी चोळी प्रॉपर, आणि माझ्या मुलींचे ब्लाऊजही पाठून पूर्ण नेक असतात, पूर्ण नेकला जॉईंट असतात. ओके. अजिबात गळा वगैरे डीप गळा किंवा साडी खाली नाही दिसणार. तुम्ही फक्त यावं आणि बोट उचलून दाखवावं, हे बघ ही तुझ्या मुलीची साडी कमरेच्या खाली आहे किंवा असं तिचं हे दिसते ते नाहीच. कारण मी स्वतः कार्यक्रमाला जाताना एक एक मुलगी रिचेक करते, ताई बघ ओके, हा ओके अप्रूव्ह जा. ओके. हे मी स्वतः करते आणि मग मुलींना पाठवते. आज मुलींसोबत फोटो काढण्यासाठी बरेच जण येतात, कारण आपल्याकडे मुली आहेत ज्या इन्स्टाला भरपूर फेमस आहेत, त्यांचे फॉलोअर्स भरपूर आहेत आणि त्या या नाचामुळे कोकणामध्ये प्रसिद्ध झाल्यात. बरोबर बरोबर. एक दोन नावं आहेत काही, आता मला आठवत नाही. रोशनी शिगवण, रोशनी शिगवण. बरोबर. आणि हा डान्स माझी मोठी बहीण आहे, सख्खी मोठी बहीण, तिने कोरिओग्राफ केलेला आहे. हे जेवढे व्हायरल होत आहेत व्हिडिओ, ती स्वतः एक चांगली डान्सर आहे. ती एका मुलाची आई आहे, ती स्वतः तिला 1.5 वर्षाचं बेबी आहे. एवढं असताना तिने येऊन ती मेहनत केलेली आहे. आज त्या गोष्टीला तुम्ही नावं ठेवणारे कोणीच नाही, तुम्ही फक्त बसून रील बघणार आणि कमेंट करणार. बरोबर. त्यामागे तुमचे काही एफर्ट्स नाही आहेत, पण ह्या डान्स मागे आम्ही गेले किती महिने एफर्ट्स घेतो हे आमचं आम्हाला माहिती असतं. बरोबर आहे. कारण का एखादा कार्यक्रम करायचा आणि त्यासाठी मेहनत घ्यायची तर ती त्यांनाच माहिती असते. आज त्या मुलींबरोबर फोटो काढायलाही बरेच जण येतात. फेमस आहे म्हटल्यानंतर कोणी येणारच. बरोबर. पण आमच्या ग्रुपचा एक नियम आहे की आम्ही फॅमिली सोडलात तर आम्ही कोणालाच फोटो काढायला अलाव करत नाही. ओके. कोणत्याच मुलींना नाही. आम्ही बाहेरही मुलींना पाठवत नाही, डोअरच्या बाहेर नाही. मुलींचं काम झालं दरवाजा बंद, त्यानंतर मुलींनी बाहेर जायचं नाही. आणि हाच नियम माझ्या ग्रुपमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलीला लागू होतो. काही मुली चेंज होतात, त्याच मुली आपल्याकडे नाही राहत. बरोबर. काही इश्यू असतात, त्यांचे काही पर्सनल थॉट्स असतात. बरोबर. की इथे आम्हाला खूप रिस्ट्रिक्ट केलं जातंय प्रत्येक गोष्टीमध्ये, तर आम्हाला असं नाही, आम्हाला स्वैर जगायचंय, मग आमचं आम्हाला यायचंय कसं. पण आपलं तसं नसतं. आपल्यामध्ये हा स्ट्रिक्टनेस आपण का ठेवतो? कारण मुलींच्या बाबतीत अलर्ट राहावं लागतं आणि आताच्या काळात तर बरंच अलर्ट राहावं लागतं. आम्ही स्वतः काही गोष्टी फेस केलेल्या आहेत. आम्ही स्वतः या क्षेत्रात 12-13 वर्ष वावरत असताना आमच्या सोबतही काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे आम्हाला आमच्या मुलींना सेफच ठेवायला आवडेल. बरोबर आहे. आम्हाला वाटतं एक जिम्मेदारी असते ना ती. आपण कार्यक्रम करतोय पण आपल्या सोबत ज्या आहेत त्यांची सेफ्टी बाळगणं पण आपल्यावरती असतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कमेंट करणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की तुमच्या त्या कमेंटने आम्हाला तीळ मात्रही भेगा पडल्या जात नाहीयेत किंवा फरक पडत नाहीये. पण हे जे तुमचे विचार आहेत ना, हेच विचार तुमची पूर्णपणे हे पर्सनॅलिटी दाखवते की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही मुलींकडे कुठल्या नजरेने बघताय. एवढंच मी म्हणेन, बाकी मला काही म्हणायचं नाही. तुम्हाला कमेंट आत्तापासून अजून आता मी हे बोलले ना तर आता डबल येणार. या गोष्टीही मला माहिती आहेत, मग त्याही फेस करण्याची पूर्णपणे ताकद माझ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे अजूनपर्यंत किती गोष्टी फेस केल्यात आणि माझं एवढ्या लहान वयात मी फेस करते. बरोबर. तुम्हाला मी अशी मोठी वाटत असेल पण माझं वय, मी 98ची आहे, माझं 28 वय आता. ओके. तर या वयात मी एवढ्या सगळ्या गोष्टी फेस करते. त्याच्यामुळे नथिंग आहे माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी. तुमच्या या बोलण्याने काही होत नाहीये. आम्ही आमचं जे काय आहे ते चालूच ठेवणार. साहजिक आहे. ते आपल्याला पण माहिती असतं आपण काय करतोय, आपण थिंकिंग कोणती ठेवतोय, आपलं ध्येय काय आहे हे आपल्याला माहिती असतं. आपण एम पकडलाय, आपल्याला काय करायचंय, लोककला जपायची आहे, कुणी काही बोलू दे. कारण का ते एक वेळेनंतर आहे ना आपण त्यांच्या रीचच्या बाहेर निघून जातो. कारण का ती पोचपावती असते ती वेगळीच असते आपल्यासाठी. आपल्याला माहिती आहे आपल्यासाठी काय खुश करणारी गोष्ट आहे. त्यामुळे हे असे कमेंट्स वगैरे ह्या गोष्टींवरून काय बोलू शकत नाही आपण. तर आणि तसं आता ह्याचा पहिला टॉपिक होता जो तुम्ही बोललात की महिलांना वगळण्यात येतं ह्या गोष्टीमधून किंवा डावळण्यात येतंय किंवा साईडला ठेवण्यात येतंय. ह्याच्यामागे म्हणजे मला थिंकिंग अजून सुद्धा मी त्याच्यामध्येच अडकलोय की काय नक्की कशामुळे होत आहे. की फक्त अश्लीलता ही एकच गोष्ट आहे की दुसरं तुम्हाला असं काय वाटतं की कोणाचं किंवा मुद्दामून कोणी करतायत ह्या गोष्टी किंवा तुम्ही वरचढ ठरताय त्यांच्यावरती, असं काही आहे त्यामुळे तुम्हाला महिलांना डावळण्यात येतंय का? आता कसं आहे ना, आम्ही कार्यक्रम फक्त करतो, तो कार्यक्रम कसा आहे हे ठरवणारा पूर्णतः रसिक वर्ग. बरोबर बरोबर.
त्याच्यामुळे आता मी कोणापेक्षा वरचढ जाती आहे का हा किंवा कोणत्या महिला जात आहेत का हा याहूनही जास्त बोलायचं झालं तर ह्या गोष्टी बाजूला टाकून हा ह्याच्यामध्ये आपण आपला मीपणा किती आहे हा हम्म. त्यांनी चेक करावा असं मला वाटतं. म्हणजे जे कोणी असतील विरोध करणारे, ओके म्हणजे महिला वरचढ जाते हे मी नाही बोलणार, कारण जो तो आपल्या जागेवरती श्रेष्ठच असतो आणि माझ्यासाठी तरी ही लोककला जोपासणारा प्रत्येक व्यक्ती मोठा आहे. बरोबर. त्या प्रत्येक व्यक्तीकडून मला काही ना काहीतरी शिकता येईल. आणि सगळ्यांना माहिती असेल पॉडकास्ट जर जे कोणी बघत असतील, आज मुंबईच्या रंगमंचावर कुठलाही कार्यक्रम असू दे, तेजल पवार आणि तिचे मिस्टर कधीच तो कार्यक्रम सोडत नाही. तो कार्यक्रम छोट्या शाहिराचा असो मोठ्या शाहिराचा असो, आम्ही आवर्जून तिकीट काढून तो कार्यक्रम पाहतो. आम्ही कोणाकडे आजवर पाससाठीही विनवणी केलेली नाहीये की आम्हाला पास द्या, मी शाहीर आहे, असं आहे तसं आहे, नाही. पण मी स्वतः तिकीट काढून जाते, तो कार्यक्रम बघते, त्यातला मी स्वतः काहीतरी घेते त्या कार्यक्रमात. बरोबर. लोकांचा कार्यक्रम बघितल्याशिवाय आपल्या कार्यक्रमात काय सुधारणा करावी हे आपल्याला समजत नाही. बरोबर आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की ह्याच्या मागे अश्लीलता हा विषय, तर जो विषय ते पॉइंट आउट करून चालतायत तो मेन म्हणजे अश्लीलताच आहे. ओके. चला, आज मी पॉडकास्टवर खुलेआम सांगते की आज आम्ही महिला अश्लीलता पूर्णपणे नष्ट करायला तयार आहोत. ओके. तुमच्या पुरुष वर्गातही अश्लीलता पूर्ण नष्ट झालेली आम्हाला दिसली पाहिजे. अगदी बरोबर. जर तुमच्या कार्यक्रमात एकही अपशब्द नसेल ना, तर मी तुम्हाला सांगते आमच्याही कार्यक्रमात तुम्हाला अपशब्द दिसणार नाही. आणि जर हे झालं ना तर हा शक्तितुराच होणार नाही. मी तुम्हाला जे आहे ते सांगते, शक्तितुरा नाही होऊ शकत. कारण शक्तितुराला वाढ वडिलांनी दिलेली ही एक देणगी आहे. डबल मिनिंग म्हणजे आज तुमचा काही विषय असेल रामायणातला, तो मला मांडायचा असेल, बरोबर आहे. आता मी सॉरी तुम्हाला, म्हणजे मी त्या शाहिरांना असं समजलं. आता एखाद्याच्या पर्सनल आयुष्यावरून किंवा काही, मला त्याच्यावर नाही जायचंय, पण रामायणातला सिंपल विषय, रावणाने सीतेला पळवलं, बरोबर, हा विषय मला मांडायचा आहे. मग सीता कोण होती? रामाची बायको, बरोबर आहे. मग मी काय बोलणार, तुझ्या बायकोला पळवून नेली, ओके, बरोबर आहे. पण त्याच्यात मी विषय काय सांगणार विस्तारित रूपाने की रावणाचा विषय आहे. ओके. मग त्याशिवाय मजा नाही ना त्या कार्यक्रमाला. तुम्ही त्याला शास्त्र लावून लोकांना पटवून द्यायचं हे काम शाहिराचं आहे ना. ओके. आणि ह्यामुळे तुमचा आज शक्तितुराला 1,500-2 हजार पब्लिक असतं, बरोबर. गाव साईडला गाव भरपूर करीत असतो, बरोबर. आणि मुंबईच्या रंगमंचावरती तर 900-950 सीटचे आपले हॉलच असतात, म्हणजे 1000 लोक पकडाच. आतमध्ये आपली शाहिरांची 25-25 माणसं, ते वेगळे असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की ही लोक बघणारी मूर्ख नाही आहेत ना, त्यांना ती लोककला ह्या शब्दांमुळे आवडते किंवा ह्या खेळामुळे आवडते ना, बरोबर. डबल मिनिंगचा खेळ. मग हाच जर तुम्ही टोटली नष्ट करायला गेलात तर मग शक्तितुराला अर्थ काय राहिला? बरोबर. फक्त आता ह्याच्यावरून समजलं ही गोष्ट की ही गोष्ट पूर्णपणे बंद करून तर चालणार नाही चालणार, पण त्याला एक लिमिट असलं पाहिजे हे तर समजतंय. एक लिमिट असलं पाहिजे की कोणत्या लेवल पर्यंत आपण गेलो पाहिजे. ही गोष्ट खरोखर काय बोलू शकत नाही. कारण काय, आता हे आम्हाला खरंच माहित नव्हतं की ह्या गोष्टी चालल्यात आतमध्ये. एक प्रेक्षक म्हणून काय भासणार माहिती की बाबा जे आहे परफॉर्मन्स आहे ते बघायचं आणि आपण एन्जॉयमेंट घ्यायची, त्याची मजा घ्यायची. पण ह्या एवढ्या गोष्टी आतमध्ये चालू आहेत आणि ह्या तुम्ही गोष्टी फेस करतायत आणि ह्या गोष्टी फेस करून एखादा कार्यक्रम करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. कारण का आपल्याला माहिती आहे आपल्याला विरोध होतोय मागून, आपल्या मागे 4 लोक ओरडतायत, आपल्या मागे 4 लोक आपल्याला निषेध करतायत, हे आपल्याला माहित असून सुद्धा जर आपण कार्यक्रम करत चाललोय तर खूप मोठी गोष्ट आहे. खरोबर तुमचे त्याबद्दल खरोबर म्हणजे बोलून तेवढं कमी वाटतं मला. तर जसं आता विषय निघाला होता, तुमचा जो सेटअप आहे म्हणजे ज्या तुमच्या लेडीज असतील तर डान्स करणाऱ्या, त्यानंतर ते तुमचे वाद्य वाजवणारे असतील, त्यांच्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. जी आपली डान्सची टीम आहे ही दरवर्षी थोडंफार चेंजेस त्याच्यामध्ये होतात. जसं मी म्हटलं काही मुली, बरोबर, पण ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली ज्या मुलींचं डेडिकेशन आहे त्यांची मी नावं नक्कीच मेन्शन करेन. एक बारकू या नावाने फेमस आहे, तिचं नाव संध्या शेतप आहे, संगमेश्वरातली मुलगी आहे ती आपल्या. तर ती जवळजवळ माझ्याकडे आज ग्रुपला 6 ते 7 वर्ष काम करते. ओके. तर ती सातत्याने, म्हणजे यावर्षी ती सांगणार की ताई पुढच्या वर्षी जरा मला जमणार नाही थोड्या हेल्थ इश्यूमुळे, पण तरी पुढच्या वर्षी तिचा पाय काय राहत नाही आणि ती पुन्हा येते की नाही मी करणार. तर अशी ती मुलगी आहे.
आणि माझा ग्रुप सोडून मी हेही मेन्शन करेन, माझा ग्रुप सोडून आजवरती दुसऱ्या कोणत्याच ग्रुपमध्ये नाही गेले. कोणत्याच ग्रुपमध्ये नाही. म्हणजे डेडिकेशन आहे. एक्झॅक्टली. एवढे तिला हे येतात, अप्रोच करतात सगळेजण की तू आमच्यात ये, तू आमच्यात ये. ह्याच लोककलेसाठी नाही, नमन लोककलेसाठी तिला विचारलं जातं. ती उत्तम गायिका देखील आहे. आणि सगळीकडे तिला विचारतात बरेच जण. पण तिने एवढा विश्वास माझ्यावरती ठेवलाय आणि एवढा दाखवलाय की मी ताईला सोडून कुठेच जाणार नाही. आणि त्या मुलीला खरंच मी या व्हिडिओद्वारे तिला सांगेन, मी बऱ्याचदा तिची तारीफ एवढी करत नाही कधीच तोंडावर, पण तिला आणि रोशनी शिगवण म्हणून जी मुलगी आहे, जिला तुम्ही सुद्धा ओळखता, तुम्ही सुद्धा तिचा डान्स पाहिलात, तर खरंच ह्या ज्या काही आहेत ना मुली, ह्यांचं डेडिकेशन ग्रुपसाठी खूप आहे. तर हा एक माझा 8 जणींचा संच आहे, तो हँडल करणारी आमची रोशनी आहे. आणि हे डान्स बसवणारी माझी मोठी बहीण. तिने सुद्धा खूप तिचा अमूल्य वेळ दिलेला आहे. आणि मग असा हा सगळा त्या स्वतः तुमच्या सोबत म्हणजे जो काही डान्स असतो तुमचा ते त्या सेट करतात. हो, ती सेट करते हे सगळे डान्स. आणि ती मला डान्सच्या सुरुवातीलाच सांगते, तेजू हे व्हायरल होणार. ऍक्च्युली खरं ही गोष्ट की जे यावर्षीचं हे जे आमचं गाणं आहे, पोरी येमना साथमा, जे तारफा गीत आहे, तर हे तिनेच सांगितलं की हे आदिवासी गाणं हे नक्की फेमस होणार. बघ तू फक्त मुलींची एंट्री ह्या पॉइंटला येऊन फेमस होते की नाही. आणि एक तो पॉइंट, माझ्या डोईवरी भरली घागर, हे फेमस गीत आहे. हे दोन्ही स्लॉट तिने सांगून ठेवले होते की हेला पण होणार आणि हे बघ तू फक्त लोक. आणि नेमकं एक्झॅक्ट तेच झालं. आणि म्हणून मी लोकांना आता सांगते की ह्या दोन्ही गाण्यात मुली फ्रंटला येतात ना, त्याच्या मागचा हाच थॉट आहे की ही गाणी फेमस व्हावीत. कारण आमच्या त्या एंट्रीमध्ये जे वाव मुवमेंट्स असतात ना, आपण कुठलाही डान्स बघायला गेलो की त्यामध्ये वाव मुवमेंट्स आपण किती आहेत ते कॅप्चर करतो. बरोबर. तर हे आमच्या डान्सचे वाव मुवमेंट्स आहेत की जे आम्हाला रिंगणात दाखवून पॉसिबल नव्हते. त्यासाठी आम्ही मुलींना फ्रंटला घेऊन आलो. याच स्टेप आमच्या मुलींनी जर रिंगणात केल्या असत्या ना तर त्या कमेंट आल्या नसत्या, हे मी सांगते तुम्हाला. पण त्यांनी फ्रंटला येऊन त्या स्टेप केल्यात ना, त्याच्यामुळे. आणि प्रत्येक डान्स मध्ये फॉर्मेशन हे असतंच. बरोबर. आज ग्रुप डान्स असू दे, सोलो डान्स जरी आपण केला तरी आपण स्टेजच्या एका कोपऱ्यातच नसतो का? नाही. बरोबर. आपण अखंड स्टेजचा वापर करतो. ग्रुप डान्स असतील तर त्याच्यामध्ये फॉर्मेशन्स असतात, काही इन आउट अशा स्टेप असतात, त्याच्यामध्ये काही सर्कल म्हणा किंवा स्क्वेअर, अशी काही ना काही पिरॅमिड. जेवढा स्टेज असेल तेवढा वापरायला प्रत्येक जण. मग हे त्या डान्स मधलं फॉर्मेशन आहे, हे आपल्या लोकांना आता मी कसं पटवून देऊ. तुमचा पॉडकास्ट एवढी लोक बघू देत की त्यांना ऍटलिस्ट कळू दे की हे फॉर्मेशन आहे. आम्ही हा नाच बदललेला नाहीये तेवढं एक फॉर्मेशन करून. रील 1 मिनिटाची असते, त्या 1 मिनिटावरून 10 मिनिटाच्या एंट्रीला जज करू नका. बरोबर आहे, अगदी बरोबर. आमच्या आमच्या डान्स मध्ये तर ही सुद्धा गाणी आहेत. गणाधावरे ती गाणी सुद्धा आहेत. आपलं हे पारंपरिक ही सगळी गाणी सुद्धा आहेत. ती नाही कोणी पाहिलेत, पण ह्याला मात्र लगेच 100 गोष्टींपैकी 99 चांगल्या गोष्टी सोडून देतात. ते खरं आहे की आता दहीहंडी पण आपण बघतो उदाहरणार्थ, कोणतरी एक असतो जो मागून बोलायचं नाही पडणार त्यातलीच ही गोष्ट आहे. तसंच असतं. तर तुमच्या बाबतीत पण या गोष्टी झाल्या असतील. तुमच्या पण किती, तुम्ही आता जसं बोलता स्टार्टिंगलाच की मी लिखाण करते म्हणून, तर तुमच्या पण गायनाला कुठे ना कुठे विरोध झाला असणार, एवढं तर आम्हाला नक्की माहिती आहे. आणि हे तुम्हाला माहिती असेल म्हणून तुम्ही बोलताय. बरोबर. त्यामुळे आम्ही ते थोडं रिसर्च करतो, आम्ही बघतो काय कसं आहे काय नाही, बॅकग्राऊंड वगैरे, त्यात आम्हाला समजते या गोष्ट. तुमचं एक गाणं आहे त्याच्यावरती भरपूर वादविवाद चालला आहे, त्याच्यावरती बोलायला तुम्हाला आवडेल का? नाही, बोलायला आवडेल का म्हणजे आता तुम्ही विषय काढलाच बरोबर. आणि आता जर हा विषय मी स्किप केला तर लोकांना वाटेल की हिची चुकी होती. आणि मला त्या विषयावर बोलायला आवडण्यापेक्षा तो विषय सॉर्ट करायला आवडेल लोकांसमोर, की माझा हेतू काय होता त्यामागे आणि मी का तसं गीत लिहिलं. कारण ते गीत लिहिणारी मी स्वतःच आहे. मी काय कोणाकडून ते गाणं घेतलं नाहीये आणि ना कोणाचे विचार घेतलेत ते गाणं लिहिताना. जे काही शब्द आहेत ते स्वैरपणे बांधले. तर बोलू का मी? बोला ना, बोला. जे काही गीत असेल ज्याच्यावरून हे झालं आहे असं वाटतं तर बोला. कोकणकर असं मी गीत एक गायलं. म्हणजे महत्वाचा विषय, कोकणातल्या काळजाचा विषय. कोकणकर, प्रत्येक जण आपल्याला कोकणकर म्हणून संबोधतो की मी कोकणकर.
तर आता इन जनरली काय होतं ना, की आजही नेते लोक वगैरे कोणीही भाषण देताना म्हणतात की कोकणी माणूस म्हणजे खेकड्याची प्रवृत्ती आहे. ओके, हे असं बरोबर. बऱ्याचदा ऐकलंही गेलंय, मी स्वतः ऐकलंय. हम्म, बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला ह्या गोष्टी निदर्शनास आल्या बऱ्याच वेळा. हम्म, तर मी ते ऐकत होते आणि त्यावेळी माझ्या डोक्यात काही विचार नाही आले. ओके. पण जेव्हा एक कोकणकर, मी सुद्धा कोकणकर आहे, हम्म, जर एक कोकणकर म्हणून माझ्या बाबतीत जेव्हा या गोष्टी घडायला लागल्या ना, हम्म, हम्म, हम्म. की जसं आत्ताच जे काही आपलं पहिला जे काही आपलं ओके, कॉन्व्हर्सेशन ओके. झालंय, तर त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की मी किती गोष्टींना फेस केलं. अच्छा, बरोबर आहे. बरोबर. माझा जर उद्या कार्यक्रम आहे आणि आज थिएटरला लेटर पोहोचते आणि ते पार पोलीस स्टेशन पर्यंतच्या सगळ्या गोष्टी जात आहेत, तर हा अच्छा. कुठेतरी मला त्रास आहे ना. ओके. लोकांसमोर येताना मी हॅपी फेस घेऊन, स्माइल घेऊन येईन, हा, पण माझ्या मनात किती गोष्टी दडलेल्या आहेत हे लोकांना कसं सांगू. बरोबर आहे. शेवटी तो एक मानसिक त्रास आहे ना माझ्यासाठी. बरोबर. तर यावेळेस अशा गोष्टी करणारे कोण आहेत? हम्म, कोकणातलीच लोक आहेत ना. बरोबर. तर कोकणातल्या लोकांना मी कोकणकर नाही तर काय संबोधू, बरोबर. काय म्हणू? की मी प्रत्येकाची नावं घेऊ नाही. की ह्यानी असं असं केलं म्हणून? नाही मी करू शकत. आणि बरोबर. आज ठीक आहे, चला माझा विषय बाजूला ठेवा, हा, माझ्या एकटीच्या विषयावरून मी गाणं लिहिलं हे पण बाजूला ठेवा. हा, आज प्रत्येक घराघरामध्ये काय चाललंय? बरोबर. भाव भावामध्ये भांडणं नाहीयेत, आहेत. प्रत्येक वाडी ठिकाणी वाडीमध्ये असतात. भांडणं नाहीयेत, भावकीमध्ये असतात, वाडीमध्ये असतात, गावागावामध्ये गावामध्ये असतात. असतात. ते तर न बोलता सर्वांना माहिती आज असतं. हाताच्या बोटावर मोजण्या इतकी गावं आहेत, वाडे आहेत की जे एकत्र आहेत. बरोबर. बरोबर. तेवढे पण असतील की नाही याच्यावर पण शंका आहे. पण आम्ही जिथे जिथे जातो तिथे हे बघा, आमचा गट वेगळा आहे, त्यांचा गट वेगळा आहे, तर हा. गाणं हे आमच्यावरूनच झालं पाहिजे. कार्यक्रम आम्ही ठेवलाय, पण त्यातल्या गटातली माणसं येऊन काहीतरी राडा वगैरे करतील तर त्या हा. गोष्टीला जुमानू नका, म्हणजे हे आम्हालाही सांगण्यात येतं आयोजकांकडून. ओके, गट असतात, मग ते एकमेकांचे पाय खेचण्याचीच कामं करत असतात ना सगळेजण. ओके. याच्यावरून एकंदरीत हेच निदर्शनास येतं. हम्म, तर हेच मी फक्त माझ्या गीतात मांडलं. ओके. आणि त्यावेळी माझा वाढदिवस होता योगायोगाने, 28 जुलै, आणि त्या दिवशीचा तो कार्यक्रम होता आणि मी हे गाणं लिहिलं. हम्म, आणि माझ्या पाठीशी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तींचं नाव मी नक्कीच घेईन नंतर जेव्हा ओके. तुम्ही मला विचाराल त्यावेळी, की या लोककलेत तुम्ही नक्कीच विचारेल की पाठिंबा देणारा कोण आहे, की बरोबर. एवढं स्ट्रेंथनी तुम्ही बोलताय, अगदी बरोबर. पण ह्या बोलण्यामागे कोणीतरी व्यक्ती उभा असणार, बरोबर. हे मी त्याशिवाय मगाशीच तुम्ही विचारणार होतो तुम्हाला, पण ते बोलता बोलता राहून तर गेली हे मी गोष्ट. पुढे बोलेनच. हा. पण त्या व्यक्तींना फक्त मी हे गाण्याचं जेव्हा मला सुचलं ना, की मला ह्या चालीवर असं असे शब्द सुचतायत, मी लगेच त्यांना फोन केला, म्हटलं हे बघा मला असं असं सुचलंय, तर मी हे लिहिते आणि मी 28 जुलैला माझ्या कार्यक्रमाला मी हे गीत मांडणार. ओके. त्यांनी फुल सपोर्ट, ग्रीन सिग्नल दिला, बिनधास्त. पण कवी हा कवी असतो, बरोबर. कवीची कल्पना कोणीही बदलू शकत नाही. नाही, बरोबर. त्या कवीला जर त्या पक्षाला झाडावर ठेवायचे तर तो झाडावरच ठेवणार. अगदी बरोबर. त्या कवीला त्या पक्षाला झाडावरून उतरवायचे तर तो झाडावरून उतरवणार. त्याला म्हणतात कवी. त्याचे विचार स्वैर आहेत, तो काही लिहू शकतो. बरोबर. आताही आमच्या क्षेत्रामध्ये बरेच कवी आहेत, बरेच लेखक आहेत, बऱ्याच जणांची गाणी फेमस आहेत. तर ते काय कोणाला विचारून गाणी लिहितात का? ते गाणी लिहिताना पहिलं सगळ्यांसमोर येतात, लोकांसमोर, मी हे गाणं लिहितोय तर मी लिहू का, मग लोकांचं अप्रुव्हल घेतात आणि मग गाणी लिहितात? नाही ना. बरोबर. आधी कवी गाणी लिहितो, लगेच गायक कोणी असू दे त्याला गायला सांगतो. अगदी बरोबर. बरोबर. तर मी एक कवी आहे, तर माझ्या कवी कल्पनेने मी ते गाणं बांधलं. ते गाणं असं होतं, म्हणतो जाऊ नकोस तू वर, आधी हाताला माझ्या धर, पण कधी स्वतःना माग सर, मग पुढे जाणाऱ्या माणसाचा पाय खेचणारा असा माझा कोकणकर. असं ते गीत होतं. ओके. म्हणजे पुढे जाणाऱ्या माणसाचा पाय खेचणारा माझा कोकणकर. तर ह्या शब्दाचा अर्थ, जे तळागाळातील कोकण आहे, फार मालवण किंवा इथपर्यंत मला जायचंच नव्हतं. बरोबर. आणि मी नाहीच गेले, आणि ना त्या शब्दामध्ये मी कोणाचा खुलासा केलाय, ना कोणाचे शब्द हे केलेत. पण माझं एवढंच म्हणणं होतं की हे गीत मी जर बांधलंय ना, तर ते गीत मी कॉन्फिडेंटली गायलंय ना स्टेजवर, आणि ते गाताना जर समोर सगळे कोकण करत होते ना, आणि त्यावेळी जर कोणी अपोज केला नाही, तर तो कार्यक्रमानंतर 4 दिवसांनी माझ्या नावाचे बॅनर येतात माझ्या मोबाईलवर. माझा फोटो, त्या फोटोवरती निषेधचं चिन्ह, आणि त्याच्या पुढे लिहिलं जातं, शाहीर तेजल पवार या महिला शाहिरेच्या कोकणकर या विधानाला आमचा पूर्णतः निषेध आहे. ओके.
आणि महत्वाची गोष्ट तर ही आहे की जे निषेध करणारे आहेत हा. माझ्यात गट्स आहे, मी हे बोलू शकते. बरोबर बरोबर आहे. बरोबर आज मला माहित नाहीये हा पॉडकास्ट किती जणांपर्यंत जाणार आहे, पण बरोबर तरीही माझ्यात गट्स आहे हे विषय बोलायची, माझे बरोबर. पर्सनल असून सुद्धा. तर पण त्या व्यक्तीमध्ये गट्स नाही आहेत की स्वतःचं नाव आणि नंबर खाली मेन्शन करावा. ओके. पण ती पोस्ट मात्र सगळीकडे फिरते. मला बऱ्याच जणांचे कॉल येत आहेत त्या पोस्टवरून की अगं असं आहे तुझ्या बाबतीत, तसं आहे. जी माझ्याजवळ मला सांत्वन करणारी लोक आहेत ना, तीच पाठीमागून त्या लोकांमध्ये जाऊन बोलणारी लोक आहेत माझ्या बाबतीत. म्हणजे मी लिटरली तुम्हाला काय सांगू, तो जो फेज होता ना माझ्या लाईफ मधला, खूप डाऊन फील करत होते मी तेव्हा. कारण असं वाटत होतं की कोणच नाही माझ्यासोबत. बरोबर, अगदी असं वाटत होतं. आणि मी एवढा काय गुन्हा केलाय की आज माझ्यावरती निषेध करायला लोक गेले. आणि पहिली गोष्ट तर, जर माझ्या विधानावर निषेध आहे तर माझ्या फोटोवरती बॅन चिन्ह टाकण्याचा अधिकार हा कोणालाच नाही. बरोबर. आज मी महिला शाहीर आहे, मी अशीच उठून हातात माईक घेऊन नाही गाते. माझा प्रवास 12-13 वर्षाचा आहे. बरोबर. मला देखील काही गोष्टी कळतात, काही गोष्टी समजतात. ज्या अर्थी मी स्वतः लिहू शकते त्या अर्थी मी स्वतः त्या गोष्टी एक्सप्लेनही करू शकते. बरोबर. ज्यांना प्रॉब्लेम होता त्यांनी विचारायचं मला, मी त्यांना आता जसं मी तुम्हाला सांगते तसंच मी त्यांना सांगितलं असतं. या गाण्याचा अर्थ असा की आज आपल्या ज्या कोकणामध्ये चालू घडामोडी आहेत त्या सगळ्या घडामोडींवरती त्या गोष्टी निदर्शनात आणून त्या मी गोष्टी एका गाण्यात मांडण्याचा प्रयत्न केला. या पलीकडे काहीच नाहीये. माझ्या स्वतःवरती काय अन्याय अत्याचार होते या गोष्टी तर लांबच्याच राहिल्या. बरोबर. कारण जर त्या गोष्टी मला पर्सनली मांडायच्या असत्या तर मी त्या व्यक्तीचं नाव घेऊन गाणं लिहिलं असतं. बरोबर आहे, अगदी बरोबर. की कोणी लेटर पाठवलं हे विषय घेतले असते त्याच्यामध्ये, त्या गाण्यामध्ये. कार्यक्रमाच्या आधी माझ्या लेटर वगैरे येतात. नाही, मला त्या गोष्टी नाही आणायच्या. बरोबर. पण हा एक सामाजिक विषय आहे. आणि शाहीर म्हणून काम करत असताना की हे डबल बारी, एकमेकांना डबल मिनिंगने बोलणं, हे तर गोष्टी आहेतच. पण शाहीर म्हणून त्या रणांगणातून जाताना एक लोकांना सामाजिक उपदेश, समाज प्रबोधन करणं देखील शाहिराचं काम आहे. बरोबर, अगदी बरोबर. मग प्रत्येक वेळी महिलांवर अत्याचार होतात हेच विषय आम्ही गायचे का? नाही. बरोबर. मी आता तोच विचार करत होतो या गोष्टीचा. बरोबर बोललात, अगदी बरोबर. शाहिराचं कामच ते आहे की जे आता म्हणजे बोलायला गेलं तर जी गोष्ट चालू आहे किंवा जी गोष्ट आपल्याला समजावून सांगायची लोकांपर्यंत, ती गोष्ट शाहिरांनी सांगितली पाहिजे. तेव्हा ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचेल. कारण का तो एक माध्यम असतो. 1000 लोक जर एखाद्या गोष्टीला बघतायत म्हणजे ते काहीतरी शिकून पण जाणार त्या गोष्टीकडून. आणि ह्याच्याकडे आपण पॉझिटिव्ह वेनी पण बघू शकत होतो. जे आता जे तुम्ही गीत गायलात त्याच्यावरून सांगतो मी की जर ह्याच्यावर पॉझिटिव्ह वे पण बघू शकत होतो आपण, की आपण जर मी पर्सनल लेवलला विचार केला की ह्यांनी काय गायलंय की बाबा पाय खेचणारा कोकणकर, ह्याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्या कोकणात माणसं असे आहेत जी पाय खेचतात. एखादा पुढे जात असेल तर त्याला नाही जाऊन देत. समोरासमोर उघड उघड कोणी बोलत नाही. बरोबर, सर्वांना माहिती आहे ती गोष्ट. तर आपण तसं नसावं हा प्रयत्न तरी आपण करू शकतो. एक्झॅक्टली माझं हेच म्हणणं होतं जे हा तुम्हाला प्रयत्न आपण करू शकतो की बाबा ह्यांनी काय सांगितली की मी ह्यांना सपोर्ट करतोय असं डायरेक्टली बोलत पण नाहीये. मी ह्यांना सपोर्ट करतोय असं काही नाहीये. पण ते विधान आहे त्याच्यावरती मी हे वाक्य करतोय की जर ते बोलतायत की एक कोकणकर असं आहे की पाय खेचणारा कोकणकर, तर आपण तरी तसं नाही झालं पाहिजे. हा पॉझिटिव्ह वे असू शकला असता. कारण की ह्या गाण्यावरती ना, ह्या गाण्यानंतर ज्या शाहिरांचे कार्यक्रम झाले, मला रील यायला लागल्या, मला व्हिडिओज यायला लागल्या की कार्यक्रम आहे तुमचा आणि XYZ त्यांचा, बरोबर आहे, तुमच्या दोघांचा कार्यक्रम आहे, पण त्याच्यामध्ये विषय मात्र माझा की ज्यांनी कोणी शाहिरांनी कोकणकर म्हणून गाणं गायलं त्यांच्या या गाण्यांना आम्ही ही तोड देतोय. माझा मायाळू कोकणकर, माझा असा कोकणकर, मी कोकणकराला म्हटलंय का बाई? नाही नाही. म्हणजे हे तुम्हाला कळत नाही का? जी एक वृत्ती असते, असा पूर्ण कोकण सांगितलं नाही, ती वृत्ती असते एक, जे स्टार्टिंगला पण मी बोललो की सगळ्यांमध्ये असतं नाही, 100तला 1 जण तरी असतो. असं बोलू शकत नाही आपण की प्रत्येक जण प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी बसलं नाही. एक जण असतोच कोण ना कोणतरी. बरोबर, म्हणजे असतातच. आणि आताही कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, तुमच्या पुढे जर कोणी गेलं तर ते त्याला नाहीच बघवत. बरोबर. तो दरवेळी हाच प्रयत्न करेल की मी ह्याला पाठीमागे कसा खेच. ओके, मग ह्याच्यावरती तुम्हाला उत्तर देण्यासाठी पण गाणी रचली गेली. हो, म्हणजे काय अर्थात. आणि त्या गाण्यांना मग समर्थक त्यांचे जे सगळे, मी जसं म्हटलं तसं, जो बोलणारा असतो तो पुढे येऊन बोलत नाही, त्याचे जे सगळे असतात ते येऊन बोलतात. ओके. बऱ्याच गोष्टींना फेस केलंय. म्हणजे असं नाहीये की
नाही केले. म्हणजे या लहान वयात बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. हा जेवढं लेवलनी अप गेले तेवढ्या लेवलला डाऊन करण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला. हो खूप प्रयत्न केला. म्हणजे प्रयत्न झालाय खाली हो हो पण खूप. त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी बोललात की खूप बॅड फेज मध्ये होते किंवा डिप्रेशन मध्ये होते किंवा असं असतं, एक वाटतं, वाईट वाटतं प्रत्येकाला. कितीही बाहेरून स्ट्रॉंग दाखवलं तरी आतून कुठेतरी मन हळवं होतं. त्यावेळेला कोणी तुम्हाला सपोर्ट केला? या कलाक्षेत्रातले माझे वडील, मी असं त्यांना संबोधते. ओके. कारण माझ्या वडिलांनी मला जन्म दिला, आज त्यांचाही पाठिंबा मला पुरेपूर आहे. ओके. पण प्रत्येक गोष्टी आपण आपल्या वडिलांजवळ नाही सांगू शकत, स्पेशली या कलाक्षेत्रातल्या. आणि तुम्ही ऐकून तुम्हाला नवल वाटेल की हे ज्या गोष्टी चालू होत्या ना, ह्या गोष्टी माझ्या घरातल्यांना माहितीच नव्हत्या. ओके. की एवढं सगळं माझ्या लाईफ मध्ये ही फेस करते हे त्यांना नव्हतं माहिती. म्हणजे घरी आल्यावरती नॉर्मल मी आयुष्य जगत होते. आणि बाहेर जाताना सुद्धा मला हेच होतं की काही लोक असं म्हणत होते की मोर्चे घेऊन जायचे, मोर्चे काढायचे किंवा मग वोट घ्यायचे की सगळ्यांकडून की गाणं योग्य आहे अयोग्य आहे, वोटिंग घ्यायचं. ओके. म्हणजे कुठेतरी या गोष्टीतून तुम्ही मलाच वर्चस्व देत होतात, हेही तितकंच आहे नकळत. कारण की बोलबाला त्याचाच होतो जो वर काहीतरी करण्यासाठी आला असतो, जो काहीतरी वेगळा असतो, जो हटके असतो. तर या काळामध्ये मला ज्यांचा पूर्ण सपोर्ट होता आणि या काळापेक्षाही नेहमी ज्यांचा मला सपोर्ट असतो त्यांचं मी नाव मेन्शन करेन. श्री सतीश रामचंद्र जोशी. ओके. गाव फणसवळे, रत्नागिरी. आणि फणसवळे यांचं जे हनुमान भक्त सेवा मंडळ नमन आहे, या नमनचे सर्वेसर्वा सतीश काका माझ्यासाठी ते वडीलच आहेत आणि त्यांनीही मला मुलीचा दर्जा दिलेला आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत होत्या ह्या फक्त मी एकाच माणसासाठी डिस्कस करत होते, ते म्हणजे ते. बापरे. मी त्यांच्याजवळ सांगत होते सगळ्या गोष्टी की काका मला आज यांचा कॉल आला, आज त्यांचा कॉल आला. त्यांनी मला दरवेळी एकच गोष्ट शिकवली आणि आज त्यांनीही, फक्त मीच नव्हे तर त्यांनीही देणाऱ्याला उत्तरं दिली. बरोबर. की कोणाला काय करायचं त्यांनी करून तर बघावं, ती एकटी नाहीये, तिच्या पाठीशी आम्ही आहोत. हे उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर त्यावेळी त्यांनी मला सांगितल्या आणि वेळोवेळी ते मला सांगतात की तेजल बघ, निंदक जो असतो, निंदा करणारा जो असतो, तो ज्यावेळी आपल्या आयुष्यात येतो आणि ज्यावेळी तो आपल्यावरती शिंतोडे उडवतो ना, तो प्रथमतः त्या चिखलात तो स्वतः उतरलेला असतो. बरोबर. आणि त्यावेळी तो तुझ्यावरती शिंतोडे उडवतोय. तू हे लक्षात घे की तुझ्यावर फक्त शिंतोडे उडतायत, पण तो स्वतः त्या चिखलात आहे. बरोबर. अगदी. म्हणजे ज्यांनी काहीतरी केलंय त्याच्यावरतीच टीका होतात, हे पण तेवढंच बरोबर आहे. हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं की टीका त्याच्यावरच होतात की जो काहीतरी हटके करतो. बरोबर. काहीतरी प्रयत्न करतोय, काहीतरी वेगळं करतोय, त्याच्यावरच टीका होतात. आपण बाहेर कशाला, घरातलंच बघू ना. जर घरात एखादी फॅमिली राहते, पूर्ण घर सगळं, एक व्यक्ती असतो कोण ना कोणता, तो वेगळा काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो, त्यालाच रोखलं जातं, त्यालाच दबावात टाकलं जातं. तसंच असते ही गोष्ट पण. बऱ्याच जणांचे कॉल आले धमकीचे. बापरे. आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला मी ते गाणं मुद्दामून टाकलं होतं, तर त्यावेळी धमकीचे मेसेज आले खाली कमेंट मध्ये की हिला तर आम्ही मारून टाकू. बापरे. या लेवल पर्यंत म्हणजे मी थोडं इमोशनल होते, सॉरी. आणि हे म्हणजे असं नॅचरली येतंय मला. माझा स्वभाव असा आहे ना की मी कधीच कोणाला त्रास दिलेला नाहीये माझ्या या उभ्या आयुष्यामध्ये. माझा खूप हळवा स्वभाव आहे आणि हे काकांना चांगलं माहितीये, त्यांच्याहून चांगलं मला कोणी ओळखत नाही. त्यांना माहिती आहे आणि त्यांना माहितीये की ही हळवी आहे, ही या पॉइंटला जाऊन तुटणार, तर त्यावेळी मला आधार द्यायला ते येतात. म्हणजे असंही काही काहींनी म्हटलं की हिला तर आम्ही, ही कुठे आहे ना, हिला आम्ही जाऊन मारणार, हिला आम्ही मारून टाकू, असंही या लेवल पर्यंत मर्डर करू किंवा काय, असंही बरेच. आणि मला शॉक, म्हणजे मी स्वतः एवढं हे आहे की अजूनही तो विचार केला की त्याच्यावर जाऊन खोलवर जाऊन विचार केला की ही कमेंट करणारी माणसं ही कोकणातलीच आहेत. मग माझं गाणं कुठे चुकीचं. अगदी बरोबर. मी परत तेच सांगतोय की मी डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांना सपोर्ट करतो, ही गोष्ट नाहीये, एकदम क्लिअरली आहे. पण जे आता इथे बसल्यावरती ज्या गोष्टी सांगतायत त्या, आणि त्यांच्या विचारानुसार हे समजतंय ही गोष्ट की किती मोठा मिसअंडरस्टँडिंग झाली या गोष्टीवरून, किंवा मुद्दामून तरी लोक करतायत, ह्याच्यावरून समजून येते ही गोष्ट. कारण का असं काही वेगळं
अश्लीलता वगैरे त्याच्यावर तर दिसली नाही, किंवा कोकणकरांवरती बोललं जातंय, आक्षेप घेतात, ठीक आहे, त्याच्या जी तुमचं तशी आहेत मंडळ आहे. त्यांनाच. हा जी तशी आहेत त्यांनाच बोललं जात आहे. हम्म, जी तशी नाहीये त्यांच्यावर माझं काहीच बोलण्याचा मला अधिकारच नाहीये ना. बरोबर. पण मी ते काय संबोधू, मग काय नाव तेच घेऊ बोलणार त्या होतो. गाण्यामध्ये. संबोधित केलंय ते समजून घेण्यासाठीच केलं, ही गोष्ट होती. ते आता एवढी लागली लोकांना, म्हणजे त्यांना असं, मला असं वाटतंय की अक्षरशः तशीच आहेत वाटतं, म्हणून ती एवढी गोष्ट लागली, नाही त्याला ही लागली नसती गोष्ट. बापरे. ठीक आहे, आता काय बोलणार त्या लोकांचं, जे त्यांना योग्य वाटतं. आता मला माहिती आहे ह्याच्यानंतरला मी असं बोलतील की बाबा ह्यांनी हे ठरवून केलंय किंवा हे नाही, ठरवून बोलतायत. ह्याच्यावरती आम्ही एक मिनिटं पण आधी कधी बोललो नव्हतो. डायरेक्ट फेस टू फेस ह्या गोष्टीवर, त्याच्यावरून किती हा, ते रॉ सुद्धा पर्सनॅलिटी mention आहे, करा. किती रॉ पर्सनॅलिटी आहे ह्याच्यावरून दिसतंय आम्हाला. ह्याच्या आधी एकदाही आम्ही भेटलो नाही ना, आम्ही एकमेकाला कधी पाहिलं होतं ना, बोललो होतो. एकदम रॉ चालू आहे. ह्याच्यावरती मी सांगू शकतो ह्या गोष्टी. मला माहिती आहे त्याच्यावरती खूप काही बोललं पण जाईल, हो, जेव्हा की हे समजेल सगळं तेव्हा. ठरवून बोलतायत किंवा हा. हे विषय. ती जाऊ दे, काय नाही, ते गोष्टी होतच राहतात. पण जसं आतापर्यंत तुम्ही करत आलात, तुम्ही जो काही ध्येय ठेवलाय तुमचा, तो करतच राहावे. कारण का ह्या गोष्टी होणार आणि निघून जाणार. ती वेळ आहे, ती वेळ निघून जाते. बरोबर. तेवढंच मी सांगू शकतो तुम्हाला. आणि ती गेली निघून. बरोबर. तुम्ही विश्वास नाही बसणार तुमचा. निव्वळ 10-15 दिवस हे सगळं चाललं. ओके. आणि त्या 10-15 दिवसानंतर हे असं एखाद्या संथ पाण्यासारखं शांत झाले. ओके, म्हणजे शांत पण झाले, शांत झाले. हो. आता या गोष्टीवरती कोणी मनातून, मात्र मला बघितल्यानंतर मात्र आपल्याला नजर कळते एखाद्याची, बरोबर, की हा व्यक्ती माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतोय. बघतोय. बरोबर, पण अगदी मला तो विषय पॉपअप नाही करायचा परत एकदा. ही जी कॉन्ट्रोवर्सी झाली ती माझ्या आयुष्यातली, उभ्या आयुष्यातली, या लोककलेतली पहिली कॉन्ट्रोवर्सी. हो, एवढ्या वर्षातली पहिली. आणि या गोष्टीला फेस करण्यामागे मला पूर्णतः सपोर्ट काकांनी तर केलाच, पण त्या पलीकडे माझे मिस्टर, ओके, ज्यांचं नाव मेन्शन करावंच लागणार, ज्यांच्यामुळे या लोककलेत मी पुन्हा आले. 5 वर्ष शक्तितुरा बंद केला होता. हो, म्हणजे ब्रेक घेतला होता 5 वर्ष. हो. त्यानंतर परत सुरुवात केली. त्यानंतर आफ्टर मॅरेज, लग्नाचं पहिलंच वर्ष मी शक्तितुरा स्टार्ट केला. आणि खरं सांगते, माझ्या कलेची शपथ घेऊन सांगते की ह्या लोककलेत मला हा जो एवढा सन्मान, मान मिळालेला आहे आणि एवढी मी नावारूपाला आली, मी आफ्टर मॅरेज आली. ओके. म्हणजे आता साधारण 4 वर्षात ही सगळी प्रसिद्धी मी मिळवली. म्हणजे उलट झालंय बघायला गेलं तर. कारण का मोठमोठे हिरोईन्स किंवा ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस असतात, ते लग्न लेट करतात का, तर ते त्या प्राईम ह्याच्यामध्ये असतात, टाइम मध्ये असतात. त्यामुळे तुमचं उलट झालं की तुम्ही लग्नानंतरला तुमचं चांगलं झालं. त्याच्या मागे पण बोलू शकतो आपण की तुमचे जे मिस्टर आहेत त्यांची खूप मोलाची हे होती, तुम्हाला साथ होती. खूप त्यांची प्रचंड साथ आहे. आणि खूप त्यांनी माझ्यासाठी खूप हे केलंय, की त्यांनी काही ध्येय ठेवली होती माझ्यासाठी, की जी त्यांना पूर्ण करायची होती. म्हणजे मी जॉबही बरेच केले, बऱ्याच, मला टेक्निकल नॉलेज सुद्धा भरपूर आहे. कॉर्पोरेट लेवलचं मी जॉब केलेले आहेत. पण या सगळ्यांमध्ये सुद्धा एक माइंड माझं कुठे बसत नव्हतं. कारण इथे जी कला होती, त्या कलेनी मला कुठेच टिकू दिलं नाही. बरोबर. मग ते कोणी शोधून काढलं, ते माझ्या घरच्यांनी शोधून नाही काढलं. ते शोधून काढणारे फक्त एकमेव तेच होते, की त्यांना कळलं की ही करते पण हिचं मन कुठेतरी वेगळीकडेच आहे. बरोबर. मग त्यांनी ते जाणलं. ही गोष्ट एकदम बरोबर बोललात. कारण की हे आपण पण इन जनरल लाईफ मध्ये ही गोष्ट होते. आपल्याला एखादं काम नाही आवडत असतं, पण आपण मजबुरीमुळे ते करायचंच आहे, पैशासाठी असू दे किंवा कुठल्याही गोष्टीसाठी करत असतो. पण आपला एक बॅक ऑफ द माइंड ती गोष्ट, एक आपल्याला आवडणारी जी गोष्ट असते ती मागे कधी पण चालत असते. आपण सॅटिस्फाय नसतो, कधीच नसतो आपण सॅटिस्फाय. कितीही पैसा आला तरी नसतो, कितीही वेळ त्याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला तरी नसतो आपण. पण ज्या गोष्टीमध्ये आपलं खरोखर मन रमतं, त्याच्यात कितीही त्रास होऊ दे आपल्याला, तरी आपण ती गोष्ट करायला म्हणजे एकदम आतुर असतो आणि ती करतोच आपण. तसंच तुमचं झालं, तुम्हाला चांगला सपोर्ट भेटला त्यांच्याकडून. त्यामुळे त्यांचे पण तेवढेच बघायला गेलं तर आभार मानले पाहिजे. आणि त्यांना खरोखर, त्यांना नाव त्यांचं तुम्ही अजून मोठं करावं असंच बोलेन मी. तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. तर असं जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा सपोर्ट होता, तसा पहिलं लग्नाच्या आधी फॅमिलीकडून सपोर्ट होता की ते स्टार्टिंगला थोडं सांगितलं तुम्ही की घरी माहिती नव्हतं, तुम्ही जो फेस सांगितलं एकदम स्टार्ट, त्यानंतरला म्हणजे जेव्हा माहिती पडलं घरी की तुम्ही शाहीर म्हणून असं हे करताय, तेव्हा सपोर्ट होता का घरच्यांचा,
की तेव्हा पण विरोधच आला तुमच्या नशिबात? नाही, तेव्हा काय झालं होतं म्हणजे ती हसाल तुम्ही माझ्यावरती हा की मी डान्सर म्हणून डान्स करते हे हा. घरी माहिती होतं. हा मी डान्स करते ही गोष्ट माहिती होती, पण मी शाहीर म्हणून गाते हे घरातल्यांना माहित नव्हतं. नव्हतं. म्हणजे मी 2-3 वर्ष शक्तितुरा करतेय, हा पण मी गायिका म्हणून करते हे माझ्या घरातल्यांना माहितीच नव्हतं. सॉरी, हा पॉडकास्ट जाईल माझी फॅमिली बघेल. त्यांना माहितीच नव्हतं की ही गातीये सुद्धा. हा आणि त्यावेळी आमचे सर होते ना, जे मला ड्रेस वगैरे सुद्धा घेऊन द्यायचे. मी खरंच संदीप कानसे त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी मला ड्रेस वगैरे पण घेऊन द्यायचे. म्हणजे Okay. एवढं मुलीसारखं त्यांनी मला ट्रीट केलेलं. त्याच्यामुळे घरातल्यांकडे कधीच नाही, अरे मला ड्रेस घ्यायचा आहे, माझा शो आहे, असं तसं नाही. हा आपली एक शोची साडी उचलली, शोला निघालं, झालं. ओके. त्यांना वाटायचं मी डान्सच करते. हा मी स्वतः गाते हे त्यांना माहित नव्हतं. तेव्हा त्यावेळी ना युट्यूब वगैरे एवढं माध्यम नव्हतं. बरोबर. नव्हतंच. म्हणजे हे आता जास्त आपलं प्रसारित करायला लागले. बरोबर. युट्यूब या माध्यमातून जास्त लोककला हे होत चालल्यात. तर त्यावेळी नव्हतं, त्याच्यामुळे एवढं लोकांना कळायचं नाही, आमच्या घरातल्यांनाही कळायचं नाही. पण एकदा काय झालं ना, माझी एक व्हिडिओ फेसबुकला कोणीतरी टाकली आणि ती मला टॅग केली. ओके. आणि ती टॅग केली तर पहिली ते माझ्या काकांनी बघितली. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यात स्ट्रिक्ट म्हणजे माझा काका. म्हणजे आम्ही दादाच म्हणतो त्याला, म्हणजे आमचा भाऊच आहे तो. आणि त्यानेच नेमकी ती बघितली. आणि त्यानंतर मग घरामध्ये हे काय आहे, हे डबल मिनिंग काय. आणि नेमकं खरंच त्यावेळी गाणी अशी होती ना, म्हणजे आता आपण म्हणतोय ना ही अश्लीलता आहे, पण ऍक्च्युली तेव्हा सुद्धा गाणी अशीच होती. ओके. अशीच होती, म्हणजे डबल मिनिंगचीच होती. आणि तेव्हा एवढं होतं ना त्या लेवलला, म्हणजे त्या व्हिडिओ नेमका त्याने पाहिल्या. आणि मग झालं, घरामध्ये मीटिंग बसल्या की हे काय आहे, असं तसं. म्हटलं नाही, मला करायचं नाही, तू हे बंद करायचं, तू बंद करायचं, हे सगळं करायला तुला आम्ही अलाव केलं नव्हतं. बरोबर. ह्याला परमिशन नाहीये, हे बंद करायचं तू. बरोबर. हे काय तू शास्त्रीय संगीत गात नाहीयेस किंवा तू सुगम संगीत गात नाहीयेस. बरोबर. असं उत्तर आलं तिथून. नाही, बंद कर, हळदी शो, ऑर्केस्ट्रा वगैरे कर, हे सगळं नको करू. तरी पण म्हणतात ना, किडा आपल्यातला, मग खोटं सांगून. आणि तुम्ही खरं कॉलेज चाललोय, आज एक्स्ट्रा लेक्चर आहे आणि त्यानंतर थोडं आमचं अॅन्युअलचं आहे, आमचे डेजचं आहे, हे सगळं सांगून आम्ही घरातून जायचो, दीदी आणि मी. तर आम्ही सकाळी घरातनं 10 वाजता बाहेर पडायचो ना, आम्ही रात्री 11-12 वाजता घरी जायचो. बापरे. आणि आम्ही जायचो एकदम चोर पावलांनी, लाईट बीट बंद. आणि आम्ही दोघी पण गेलो आणि आम्ही फक्त वॉशरूमची लाईट ऑन करायचो. तिथली लाईट ऑन करायचो त्या लाईटीवरती. आणि आमची मम्मा थोडं जास्त कॉन्शियस होती त्या बाबतीत, कारण पप्पा वगैरे स्ट्रिक्ट होते. तर मम्मी बोलायची, अरे काय आहे, वाजली किती. जेवण नाही, आम्ही जेवलो. आणि त्यावेळी आम्ही जेवण काय, आमचं एक समोसा, नाश्ता वगैरे असतो आपला, वडापाव, समोसा, चहा बऱ्याच वेळा व्हायची, त्याच्यावर आम्ही झोपून जायचो. आता तुम्ही माझी तब्येत बघताय, पण जर त्या व्हिडिओज आहेत एकदम अशी बारीक, एकदम बारीक, म्हणजे काय यांना खायला भेटते की नाही असं होतं. असं आम्ही अशा लेवलला जाऊन आम्ही कला जोपासायचो की अरे यार, आम्हाला पोट भरलेलं नसायचं, पण मन भरलेलं असायचं. मन भरलेलं, बरोबर बोललात तुम्ही, मन भरलेलं असं होतं ते. पण एक म्हणतात ना, एक काळानंतर घरातले पण एक्सेप्ट करतातच आपल्या त्या गोष्टी. त्यांना कळतं की नाही, निर्लज्जपणाचा कळस आहे, किती काही सांगितलं तरी ऐकणार नाही. ते बोलतात, काय करतायत, बोलतायत ना, या कानी सोडून द्यायचं. बरोबर. असं करायचो आणि हे करायचं, म्हणजे अगदीच हे नाही केलं, त्यांचंही थोडंफार ऐकलं. बरोबर. ते वाईट तर सांगत नव्हते, हे तर नक्कीच होतं. एक कॉन्शियसनेस असतो किंवा एक काळजी असते, त्यापोटी प्रत्येक जण सांगतो. आणि व्हिडिओज बघतात ना, म्हणजे आपले रिलेटिव्हही बघतात. तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं, ह्याच्यावरून समजू शकतो आपण किती आतमध्ये होतात गोष्टी. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येकाला काळजीही वाटतेच. बरोबर, अगदी. तर आता भरपूर काही गोष्टी तुम्ही क्लॅरिफाय केल्या तिथे. आणि मी परत एकदा तीच गोष्ट व्ह्युअर्सला पण सांगू इच्छितो की हा पॉडकास्ट बघताय तुम्ही, बघताना एक न्यूट्रल वेनी बघा, एकदम नॅचरली बघा, कुठला पक्ष ठेवून बघू नका, तुम्हाला गोष्टी समजतील. कारण का हा हेतू कुठलाच नाही आहे की त्यांची बाजू मांडण्यासाठी किंवा काय. असं बघा की मी एक व्ह्युअर आहे, एक प्रेक्षक आहे, मग त्याच्यावरून तुम्ही ठरवा. आणि जे काय असेल ते असं वाटतं मला की सॉर्ट आउट होईल तेवढं चांगल्या गोष्टी असतात. आणि महिलांना कार्यक्रम न करून देणं वगैरे ही गोष्ट मला पण आवडत नाही आहे. पण ते तुमचा इंटरनल मॅटर आहे, तो इंटरनली जेवढा सॉल्व्ह होईल
जेवढं एकमेकांना डायरेक्टली बोलून चालेल तेवढं चांगलं वाटेल आणि तेवढं नीट होईल ते. कारण की ही लोककला आहे. कोकण बोलल्यावरती शक्तितुरा, कलगीतुरा हे डायरेक्टली तोंडावरती येतं आणि त्या कलेला जर कुठे गालबोट लागत असेल तर ते आता इंटरनल आहे म्हणून कोणाला माहिती नाहीये. एकदा ह्या गोष्टी समजल्या किंवा असं अजून ह्याच्यावरून काही मोठ्या गोष्टी होऊ शकतात. जसं ते बोलले की काय मारून टाकू वगैरे ह्या गोष्टी होतात. हे चुकून देवनागरी कधी कोणासोबत काही झालं तर हे खूप मोठा इश्यू होऊ शकतो. तर ही सर्वांनी गोष्ट समजली पाहिजे पहिलं. ठीक आहे, आता मोस्टली तुम्ही भरपूर काही गोष्टी सांगितल्यात. एक जाता जाता एक छानसं गीत होऊन जाऊ दे तुमचं आवडणारं किंवा तुम्हाला जे असं तुम्ही लिहिलंय किंवा तुम्हाला कोणाचं असं बोलतो ना आपण एक इन्स्पिरेशन घेऊन ऐकलं की बाबा हे असं गीत मला लिहायचं आहे किंवा असं कोणतंही जे तुम्हाला आवडेल असं. तर आपलं हे मेहंदी लगाऊं किस नाम की, राधा तो बनी है बस शाम की. म्हणजे मला गवळणीच जास्त आवडतात. म्हणजे असं गण वगैरेही मी बरेच लिहिते. गणातही गवळणी ऐकायला वेगळी मजा येते, पण एकदम वेगळी मजा येते असं. आणि प्रेमाच्या गवळणी मला प्रचंड आवडतात. म्हणजे ज्यांना असं वाटतं ना की तेजल पवार अशी गाते, तर ती तिची दुसरी बाजू आहे. आणि आज जी तेजल पवार आहे ही रिअल तेजल पवार आहे. बरोबर. की तिला काय आवडतं या शक्तितुऱ्यामध्ये. तर मला गवळणी आवडतात, पण डबल मिनिंगच्या न गाता मला प्रेमाची गवळण गायला अगदी बरोबर ती जास्त डेडिकेशन मी गाऊ शकते लोकांसमोर, असं मला वाटतं. तर आता मला वाटतं आपण ही गवळण गाऊन पॉडकास्ट संपवणार आहात तुम्ही, बरोबर. तर त्याआधी मी फक्त जे काही मी बोलले हे सगळं नॅचरल होतं आणि हे सगळं माझ्या मनातून मी व्यक्त झालेली आहे. यामध्ये मला कोणालाही पर्सनली हर्ट करायचं नाहीये. तर ह्या जर माझ्या कुठल्याही विधानावरून कोणी हर्ट झालं असेल तर मी पुनश्च एकदा माफी मागू इच्छिते आणि तुमचं आभार मानते तुमचे खूप खूप की तुम्ही आज मला इथे बोलावलात. आज एवढ्या सगळ्यांमधूनही तुम्ही मला कॅपेबल समजलं आणि इथे बोलावलात. तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला दिलंय की नाही मी मला माझ्यापेक्षा व्ह्युअर्सला ती गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं त्या गोष्टीवरून ते नक्कीच सॅटिस्फाय झाले असतील, ते असं तर वाटतंय. आता ते त्यांनाच ठरवू दे, आपण काय बोलू शकत नाही. तेच म्हणून आता मी फायनली जी गवळण आहे ती सगळ्यांनी ऐकली, तुम्हाला ऐकवते. कुठली ऐकवताय तुम्ही? तीच काय एंट्री वाली? नाही, वेगळी ऐकवते की जी ती सुद्धा माझी फेवरेट आहे. ती सुद्धा मी स्वतःच लिहिली आहे. ती पण एकदा होऊन जाते लास्टला संपता. ओके नक्की. म्हणजे जी आता सुरुवातीला ऐकवली ती नाही, आता तुम्ही मगाशी बोललात ना डोईवरी भरली, ती सुद्धा ऐकू. तर ही गवळण मी स्वतः लिहिली होती आणि ती सुद्धा मी ऐकली आहे. एक मेल शाहीर आहेत, त्यांची मी ती गवळण ऐकली आणि ती मनाला खूप भावली. आणि मी म्हटलं की अरे या चालीवर गवळण अप्रतिम बसते. मग मी लगेच ती चाल घेतली आणि आजपर्यंत कुठल्याही लेडीजनी त्या चाली घेतल्या नाहीयेत ज्या चाली मी घेते. एकदम रॉ आणि एकदम म्हणजे असं म्हणतात ना की इझिली गाताना वाटतं, पण ऍक्च्युअल ते गाणं बांधताना खूप कठीण जातं. बरोबर. म्हणून ती गाणी कुठल्या महिला शाहिरांनी घेतली नसावीत असं मला वाटतं. तर तेच मी चॉईस करते. तर तसंच एक गाणं आहे, मेहंदी लगाओ किस नाम की, हे गाणं आहे. तर याच्यावरून मी गवळण अशी बांधली, नाव ओठी दुजे असले जरी प्रेम माझ्या वसले अंतरी, तुझ्याच साठी वेडी ही राधा आहे भावना खरी, कधी होईल कान्हा कहाणी पुरी, तुझ्या विना राधा ही अधुरी, कधी होईल कान्हा कहाणी पुरी, तुझ्या विना राधा ही अधुरी. ही गवळण मी लिहिली आणि त्याच्यानंतर आता एंड करूया आपण. असं एकदम शांत झालं सर्व. नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की असंही आम्ही लिहू शकतो आणि आम्ही लिहितो असं आणि लोकांना देतो. त्याच्यानंतर तुमची आवड फार छान वाटलं. म्हणजे एकदम मगापासून आपण एक तासभर तरी चाललं असेल ही गोष्ट, ते एकदम शांत झालं सर्व. खूप छान. आवाज पण खूप छान आहे तुमचा, त्यामुळेच एवढं लोकचर्चित होत आहे, समजून येतं या गोष्टी. थँक्यू. आणि ती जी गवळण तुम्ही म्हणताय ना, डोईवरी भरली घागरे,
ती ऍक्च्युअली त्याच्यामध्ये जे बँजो प्ले केलंय ना ते आमचे वादक आहेत. म्हणजे Okay. ते आमच्यामध्ये बँजो प्ले करतात गेली हा. 2 वर्ष. प्रणेश शिगवण म्हणून त्यांचं नाव आहे. ओके. आणि मी स्टेजवरती सुद्धा ही गवळण ज्यावेळी मला येते फरमाईश त्यावेळी मी आवर्जून त्यांचं नाव घेऊन सांगते की हे बँजो वादक आमच्यामध्ये येतात. म्हणजे असं आहे. बरोबर आहे, कारण का भरपूर त्याच्यावरती पण भरपूर अट्रॅक्ट झालेत लोक. एक्झॅक्टली. त्याच्यात मृदुंग वादन केले ते आमचे प्रभाकर मास्कर, की आताच मी तुम्हाला जोशी काकांचं नाव घेतलं, त्यांचे जे नमन आहे फणसवळे त्याच्यामध्ये गेली 10 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. तर ते प्रभाकर दादा त्यांनी सुद्धा उत्कृष्ट मृदुंग वाजवलाय जो त्या गाण्याचा जीव आहे. अच्छा. त्याच्यामुळे या सगळ्यांमधून गायिकेतून हे गाणं जुळून आलेलं आहे. बरोबर. मला तितकंसं गाता येणार नाही, 1-2 शब्द मी गाऊन दाखवेन तुम्हाला त्या गाण्याचे. तर हे गाणं प्रणेश दादा तुम्हाला डेडिकेट करते मी. ओके. माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे, तुझी मंदिरे पूजा करीते रे, तुझी मंदिरे पूजा करीते रे, पाण्या वाचून पूजा अडील रे, कान्हा डोईवरी भरली घागर रे, माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे. एकदम भारी. एकदम म्हणजे जे आतापर्यंत समोर बघत होतो असे गाताना ती गोष्ट आज एवढ्या जवळून ती गोष्ट ऐकली आहे मी आणि एकदम खरंच वेगळ्याच लेवलची फिलिंग आली. खरंच खूप छान. थँक्यू सो मच. त्याच्या मागे किती डेडिकेशन असेल ना ते मी असं बोलून सांगूच शकत नाही त्या लेवलला जाण्यासाठी. कारण का आम्ही पण काहीतरी करतो, आपण प्रत्येकजण करतो, पण ही लेवलला जाण्यासाठी, ही लेवल गाठण्यासाठी किती मेहनत आहे ही फक्त अनुभव म्हणजे असं बघू शकतो की वाईब येते ना ती येऊ शकते बस, बाकी काही नाही. एकदम क्लिअर दिसते ही गोष्ट. तुम्ही आलात, खरोखर तुमचे धन्यवाद बोलतो. आलात, ह्या खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केल्यात, लोकांना पण ह्या गोष्टी समजल्या असतील. आणि ही जी कोकणची जी कला आहे ती कलाच राहू दे, त्याच दृष्टीने वाटचाल झाली तर बरं होईल. कारण का भरपूर लोकांना ही आवडते, फक्त कोकणातच नाही कोकणाच्या बाहेर पण खूप साऱ्या लोकांना ही गोष्ट आवडते, आवर्जून बघतात. आणि कोकण बोलल्यावरती हे पहिलं शक्तितुरा कसगीतुरा पहिलं येतं. बरोबर. तर ऑलमोस्ट आपण डिस्कशन भरपूर झालंय. तर हा पॉडकास्ट आताच इथे मी आवरता घेतोय. ह्याच्यावर काही तुमचे कमेंट्स असतील, काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. आणि जसं हे आतापर्यंत झालं ते सॉर्ट आउट करा, हीच गोष्ट आहे. आणि खूप चांगल्या रीतीने कला सादर करतात सर्वजण, तुम्ही पण करताय, ते करत राहावे आणि असंच आपलं कोकणातलं नाव अजून वरती घेऊन जावे. एवढंच आम्हाला तर एवढंच क्लिअर वाटतंय बस. आम्हाला बाकी काही नाही. जे अजून चालू आहे ते अजून चालत राहावं आणि अजून लोकचर्चित व्हावं. पूर्ण भारतामध्ये हे गाणी असू दे तुमची किंवा हे जे फॉर्म आहे अजून पुढे जावं, हेच मी आशा करेन. तुमचे आभार मानेन. आणि हे जे बघतायत त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते की तुम्ही आज एवढं नावारूपाला मला आणलंत आणि आज त्याच नावामुळे मला ह्या पॉडकास्टसाठी यांनी असिस्ट केलेलं आहे, त्यांनी बोलवलेलं आहे. तर त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा सर्वांचेच मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आवडता घेतो तर नक्की बघत राहा MH टॉक्स.